महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. चिंता आणि तणावाच्या उन्हातून थोडं विनोदाच्या झाडाखाली जाऊन विसावा घेऊया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आपण आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद ओक यांचं जाहीर अभिनंदन करूया, कारण त्यांना यंदाच्या वर्षीचा आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा अष्टपैलू कलाकार आणि त्याचबरोबर दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्डचा बेस्ट ॲक्टर हा देखील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मंडळी, सुरेल संगीतामुळे झाडाची वाढ सुद्धा चांगली होते असं म्हणतात. आज संसाराचं रोपटं कोमेजू नये म्हणून याच संगीताचा आधार घेतला जातोय. चला तर बघूया ही म्युझिकल कॉमेडी जी आपल्या समोर घेऊन येतात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. या 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 प्लीज प्लीज वेलकम वेलकम वेलकम. संसाराचे सूर जुळावेत म्हणून तुम्ही आज इथे आलात. सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन. प्लीज गुड. नाव ओंकार राऊत. राईट ओंकार राऊत. राईट. आणि तुम्ही प्रिया राऊत. प्रिया राऊत. खरंच हो, सांग का ते सांग पटकन. मी सांगेन, मला काय लाज नाही वाटत. ऍक्च्युली मी माहेरची राऊतच होते आणि लग्नानंतर मला माहेरचं आडनाव ठेवायचंच होतं. बर. तर मी लग्नानंतर राऊत झाले तरी पण मी राऊत असं लावते. कळलं का आलोय ते कळलं का? गरजच नाही हट्टीपणा. गरजच नाहीये ना आपल्याला. राऊत यांनी काय फरक पडणार आहे? कळणार आहे का कोणाला? नवऱ्याचा आडनाव कुठलं आहे, बापाचा आडनाव कुठलं आहे कळणार आहे का? नाही ना. ओंकारचा राऊत कुठला आहे आणि हान्याचा राऊत कुठला आहे कळणार आहे यात ना? नाही. बरोबर. स्त्री. हणमंतराव नाव आहे माझ्या वडिलांचं. वॉटेवर. वॉटेवर म्हणजे माझ्या वडिलांवर कशाला घसरतोस? तुझ्या आईचं सांगू? काय सांग काय सांगणार तेच. काय जमतं तुला अजून? मला बरंच काही जमतं. मी सगळं सांगेन त्यांना. सांग. हो, मी सांगेन. सांग. मी सांगेन. एक मिनिट. राऊत राऊत राऊत. तुम्ही 3दा राऊत का म्हणताय? अहो तुम्ही राऊत, ह्या राऊत राऊत म्हणून म्हटलं. असं काय? बरोबरच बोलल्यात त्या. राऊत राऊत ऐका आहे बघा. जरा ऑडच वाटतंय म्हणजे राऊत राऊत असं वाटतंय ना? वाटतंय ना? थोडस. नाही, मी तेच सांगत होतो. ऑड वाटतंय राऊत. फी करायची गरज नाहीये लगेच. त्यांना ऑड वाटतंय म्हणून मी पहिल्यांदा बोलल्यात त्या, त्यामुळे ऑड वाटू म्हणून शकतं. असेल कदाचित. हा, एक सवय झाल्यावरती नाही वाटत. सवय झालं तर बापरे बाप असं. सहस्त्रबुद्धे आडनाव असतं माझं, तर सहस्त्रबुद्धे राऊत असंच लावलं असतं ना. हे ऑड नाही वाटत आहे. कळलं का? एक मिनिट, काही हरकत नाही. ठीक आहे, शांत व्हा. हे बघा, तुम्ही इथे आलायत संगीत समुपदेशन संस्थेत, म्हणजेच आमच्या ससस मध्ये तुम्ही आलायत, त्यामुळे तुमचं स्वागत. तुम्ही आय एम सो सॉरी पण तुम्ही इच्छाधारी नागिणीमध्ये काम का नाही करत हो? सॉरी. नाही म्हणजे ते तुम्ही ते असं खूप छान बोलला. पाहिलं, ही यांच्या विनोदाची पातळी. आणि स्वतःच असायचं जोर जोरात घरात एक मोठ्या मोठ्याने. काय करायचं यांच्या विनोदाचं मला सांगा. नाही. माझे एक मामा आहेत कांजूर मार्गचे, तर ते आमच्या लग्नात गाणं गायले, बगड्यांची माळ फुले. वा, सुंदर गाणं आहे. हो की नाही? आजता गायत हा माणूस त्या मामांना बघून बगळे मामा आले असं म्हणतो. हसायची गोष्ट नाही. ते दिसतात बगळ्यासारखे असे ते बगळ्यांची मान पुढे असे. अति पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घालून असतो तो कांजूर मार्गचा अब्बास मस्तान. हे असं
सतत चिडवतो माझ्या नाही, नातेवाईकांना. मुळात ना चिडवा चिडवी बंद करायला हवी. चिडवा चिडवी बंद करायला. बरोबर आहे. चिडवा चिडवी हा, बंद करायला पहिलं हवी. पाऊल म्हणून आपण एक काम करूया, चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. बंद बंद चिडवा कळलं अहो परत परत बोलू नका, कळलं? चिडवा चिडवी बंद. बंद. हा आपण इथे सूर जुळावेत म्हणून आलायत की नाही तुम्ही इथे? याला जुळवायचं असेल तर मला जुळवायचं आहे. पण तुम्ही तुमचं बोला ना, जुळवायचंय की नाही? मॅडम पुढे जाऊया. हा, जुळवायचं. हे बघा, तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलायत, कारण का संगीत हे सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. हो. म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स, टेन्शन, ताणतणाव सगळं सगळं गायब होतं संगीतामुळे. खरं हे असं होतं म्हणजे रिअली असं दिस इज अ थेरपी म्हणजे ऑफकोर्स माझी संस्था अनेक वर्ष चालू आहे. हो, नाही चालू असेल पण होतं. तुम्हाला आमिर हडकर माहिती आहेत का? आमिर हडकर. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असणार. मग आता तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला हेही माहिती असेल की ते स्टॉक्स मध्ये किती गुंतलेले असतात. खूप खूप खूप. म्हणजे यू कॅन इमॅजिन की किती ताण असेल, ताण. किती टेन्शन असेल त्यांना. BSc पण म्हणजे ते- बापरे. पण ते दिसतं का? नाही हो. कारण ते संगीताशी एकदम डीप रूटेड कनेक्टेड आहेत म्हणून ते दिसत नाही. नाईस नाईस म्हणजे दिस वर्क्स म्हणजे एक्झॅक्टली, ऑफकोर्स इट वर्क्स. मला सांगा, लता दिदी श्रेष्ठ का आशाताई? आशाताई. लता दीदी. प्रिया. लता दी. प्रिया ओंकार, आपलं नाही. शुक्रवारी ह्यावर बोलणं ओंकार, झालंय. नाही, आशाताईवर मी नाही. फेअर अँड स्क्वेअर नाही, जिंकलेलोय. नाही, ओंकार, मी त्याच्या आशाताईवर आधी फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय. लता दीदींचं गाणं एकदा शांतपणे ऐक, मला उन टाक दीप. तू तरुण आहे, रात्र अजून ऐक ना जरा. ऐक राऊत. ओत कानात. सॉरी आय एम सॉरी. अहो काय करताय तुम्ही? हे बघा, मुद्दा हा होता की की लता दीदी का आशाताई, यातनं एक निवडायचंच नाहीये, कारण त्या दोघी श्रेष्ठ आहेत. Okay. हा, त्यांची गाणी इंडिव्हिज्युअली इंडिपेंडंटली ऐकायची, त्याचा आनंद घ्यायचा, त्यामुळे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत. तसंच नवरा बायकोमध्ये एक श्रेष्ठ निवडायचंच नाही, पॅरेलली एकमेकांना सपोर्ट करायचा, फक्त सूर जुळले पाहिजेत. कळतंय का? म्हणजे आता नवरा बायकोमध्ये श्रेष्ठ कोण? तर दोघंही. कळतंय का तुम्हाला? आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या घरात गाणं आहे. राऊत तुमच्या घरात गाणं आहे, म्हणजे तुमचे मामा बगळ्यांची माळ फुले. हो, कांजूर मारचे. इतकं सुंदर गाणं आहे, इतकं कठीण गाणं आहे, पण ते लग्नात गायले म्हणजे तुमच्या घरात गाण्याची आवड आहे. आवड 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 आहे ना. आवेड म्हणा वाटल्यास, आवेड. कारण आमच्या लग्नात मंगलाष्टक 45 मिनिटं सुरू होती. किती मिनिटं? डॅम 45 मिनिट्स. अरे पुजारी तिकडे 5 गोळे आले त्यांच्या. तिकडे अंतरपाठ धरणारे 3-3 वेळा बदलले. नंतर ते अंतरपाठ धरणारे असे फिरत होते लग्नात अख्खा वेळ. मूर्ख कुठले. ती करशील रे, असे असं कोण फिरत होतं? असे नव्हते फिरत. तो छोटू असा नव्हता, असा जेवत होता बिचारा. मला सांगते, आमची आजी बिचारी, तिला ऐकू येत नाही. ही लोक 45 मिनिटं अशी नुसती उभी आहे. तिला वाटलं जग थांबलं की काय. तर भरसटली होती ती, तिला काय कळेना. उठा बोला बोला करत होती. अरे काहीतरी ही मला सांगते. अहो, 45 मिनिटं आमच्याकडे उत्साह ना खूप. कसला? एकुलती एक भाची मी घरातली, त्यामुळे सगळे खूप आत्या मावशी गाण्याचा जोरात आला. हा, गाण्याचा गाण्याचा उत्साह म्हणजे जुगलबंदी कराल मंगलाष्टकांमध्ये. 2 आत्यांमध्ये जुगलबंदी. स्वस्ती गणनायकम गजमुखम शुभम. अरे थांबा, टेबल टेनिसची मॅच सुरू आहे. लोक अरे कुठे टाकू अक्षता, स्वतःवर टाकल्या लोकांनी नंतर. मूर्ख कुठले. बरं गा स्वतःवर टाकल्या अक्षता. अरे मंगलाष्टक घ्या ना. फिल्मी गाण्यांच्या ह्याच्यावर कशाला? चुनरी समाल गोरी पर्यंत तुम तो हो पर्यंत गेले ते. अख्खा 50 वर्षाचा काळ हाकवला त्यांनी मंगलाष्टकांमध्ये. काय मला सांगताय शुभम? अरे कशाला ना. आमच्या घरात आहे संगीताची आवड. चल, चल, चल. आमचं संगीताचं घराणं आहे. हो. आहे तर आहे ना आता, त्याच्यात असेल काय? ना, असेल. माझे आजोबा तुम्हाला सांगते सुरेख गायचे. वा. म्हणजे बैठकी बसायच्या त्यांच्या. अरे वा. निर्गुणी भजनं म्हणू नका, कबीराचे दोहे म्हणू नका. ज्या आजोबांना खरं तर तुम्ही म्हणू नका असं बोलायला हवं होतं. कळलं का? आजोबा बैठकी असतात मला सांगते. उळी आणि ओठांमध्ये मारामारी असायची त्यांची. काय बैठकी घेताय ते? कबीरांचे दोहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हाताऱ्या? काय बोलतोयस? म्हाताऱ्या चिडवायचं नाही ठरलं होतं चिडवायला ना? नाही, मी चिडवत माझ्या नाही. डोक्यात सडक जाते मी आता. चिडवत नाही, पण तुझे आजोबा स्प्रिंकलर होते. स्प्रिंकलर होते ते. शेतात उभं केलं असतं ना, टरा टरा पीक आली असती. बैठकीला कशाला बसवलं? मूर्ख कुठले. लाज वाटू दे रे. लाज वाटू दे नाही ग. मे महिन्यात उन्हाळ्यात रात्री 8 वाजता लोक छत्री घेऊन बसायचे. का तर पाणी उडू नये ह्यांच्या तोंडातनं. म्हातारा एवढ्या वयात कुठून पाणी आणतोय देव जाणे. ए! आणतोय पाणी, येतंय तोंडातनं. तू बसायचास त्यांच्या बैठकीला छत्री घेऊन.
मी वाचायचं नाही, काही बोलशील. रामायणात मी नव्हतो, पण रामायण मला माहिती आहे ना. सांगतोय मला दिग्गज गायक होते माझे आजोबा. बापरे बाप. कुमार गंधर्वांचा हात होता पाठीवर त्यांच्या. चुकतात, मोठी माणसं चुकतात कधी कधी, कळलं का? आणि त्यांनी हात कसा ठेवला असेल माहितीये का? बाळा बस, हे घेतलं, गायले, हे बसलेच बैठकीला. ऐका ना माझं. माझ्या आजोबांबद्दल बोलतो. ह्याचे वडील सकाळी सकाळी काय ऐकतात? अल्ताफ राजा. सकाळी सकाळी उठल्यावरती ऐकतात ते अल्ताफ राजा. काय प्रॉब्लेम? अल्ताफ राजा ऐकतात, हसन जहांगीर ऐकतात, ते बाबा सायकल ऐकतात ते. मग काय प्रॉब्लेम काय मला काही सांग. नाही, काही नाही. त्यांची जरा हटके चॉईस, थोडी आउट ऑफ द बॉक्स Offbeat आहे, आहे. ऑफबीट आहे थोडी. ऑफबीट आहे म्हणे, ऑफबीट. आता ते रॅप बी पाहिजे मग ते रचायला पण लागले. रचायला लागलेत रे. काय प्रॉब्लेम काय? त्या दिवशी आईला म्हणाले की नाही, मैं नाही तर कोण बे, म्हणाले की नाही, म्हणाले. त्यानंतर आईने काय केलं तेही सांग. ते मॅडम त्यांनी रॅप वॉर असतो तो, ते बोला मैं नाही तो कौन बे, तर आई बोले बंटा बच्ची बॉम्ब आणि लाटणं फेकून मारले. एवढं काय ते रॅप वॉर. हे यांचं संगीत. डिस वगैरे करतात ते. काय काय प्रॉब्लेम आहे? त्याचा काय करणार? लाटणं फेकून मारणं हे यांचं संगीत. संगीत? कुठे आमचं क्लासिकल घराणं आणि कुठे यांचे लाटण्याचे रॅपवर प्रिया, म्युझिक मध्ये तू भेदभाव करू म्युझिक नको. मधला भेदभाव करत नाहीये. तुझ्या म्युझिक पद्धतीवरती हा बोलते मी. एकमेव तू आवाज धर्म वाढवू आहे नको. ज्यात भेदभाव होत नाही. ऐका माझं, राऊत राऊत राऊत. सॉरी सॉरी, आमचा आवाज वाढला. सॉरी, Sorry. तुमचा आवाज वाढल्यामुळे कसं मला मॅच करायला जोरात बोलावं नाही, ती लागलं. म्युझिक बद्दल मध्ये ते हे करत होती. सॉरी. आय कॅन टेक इट. सॉरी. नाही, म्युझिक. हो मी पण म्युझिक ऐका ना माझं. हे बघा, यात मला एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्या दोघांच्या घरात संगीत आहे. येस. हो. त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये, फर्स्ट थेरपी आपण अशी सुरू करणार आहोत की येस, तुम्हाला जेव्हा असं जाणवेल की भांडण होत आहे आता आणि हे कुठेतरी जाणार आहे, हे जाणवलं की थांबायचं, एक पाऊल मागे जायचं, आपल्याला आवडणारं फोनवर एक गाणं सुरू करायचं. हां, गाणं ऐकत ऐकत गुणगुणा हवं तर गाणं, आवडणारं गाणं गुणगुणायला लागायचं. तुमच्या घरात संगीत आहे त्यामुळे तुम्ही गाऊही शकता. डुएट, इवन बेटर. डुएट, येस, डुएट गायचं. डुएट. असं वाटलं की डुएट गायचं, कारण कसं डुएट म्हणजे तुम्ही एकत्र सूर मिसळले की मिसळता मिसळता भांडण विसरायला होऊ शकतं. कळतंय तुम्हाला? ही आयडिया चांगली आहे. सी, इट्स वर्किंग. मी सुरू करणार गाणं. गुड. प्लीज. माझ्या आवडीचं गाणं गाऊया. चालेल. निसर्ग राजा मला आवडतं. चालेल, छान गाणं आहे, अगदी. बर. करायला काय झालं? नाही ते म्हणाले, ठीक आहे, चला ओके, सुरू करूया. व्हेरी गुड. काय बोलतेस तू? अगं, उपकार करतोस तू, लवकर उपकार करूया. करतो, ही काय बोलते मॅडम? ही काय बोलते म्हणजे याचं काम असतं म्हणून करतोस माझं लवकर काम घरी. असतं का म्हणून नाही. तुझं मी काम माझं असतं. माझं काम, मी तू- तुझ्या तू- कामासाठी येतो. तुझं कसलं काम रे? जाग बाई, हा? तुला नाही का मला भांडायचं मला का? नाही भांडायचं. चल काय? राऊत राऊत राऊत. मला माफ करा. बोल. सॉरी. काय करताय तुम्ही? आपण डुएट का गायलो? भांडण विसरण्यासाठी. तुम्ही गाऊन गाऊन परत भांडणावर अहो, आला. ही नाही का, हिचं बघा ना. आणि तुम्ही काय करताय? मी काय करतो? राखाडी 50 मध्ये गाते ती. मी कुठे गाणार मग त्याच्याबरोबर? राखाडी 50. तुझ्या मामाने ठेवली होती राखाडी 50. सारख्याचं कळत नसेल तर बाजूला सारख्याचं मी काय कळलं का? मला नको सांगू. कुठली? हे ते एक थुकरट विनोद. मला सांगू नको. मुळात गप्प डुएट बस. एवढी चांगली गाणी असताना निसर्ग राजा का गे, रोमांस करताना निसर्गाला का सांगायचं मला ठीक कळत आहे ना, नाहीये काय बघा. करताय तुम्ही? का भांडताय अगं, इतके? निसर्ग शृंगारिक नाहीये काय? Of course शृंगारिक. मला माफ करा. गप्प बस. असं नका करू तुम्ही. तुम्ही फक्त भांडताय. नाही सॉरी. नाही खूप होत आहे म्हणजे जरा. सॉरी. ठीक आहे, आपण बेसिक्स वर येऊया थोडं. आपण सारेगम पधनिसा पासून सुरुवात करूया. सरगम. ओके, ठीक. मला सांगा, सूर किती असतात? सप्तसूर असतात. 8 असतात. यातही वाद घालणार आहेस? ऑक्टेव असं म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये प्रिया? सा रे ग म प ध नि. सा कोण तुझा तो बघाय मामा येणार रे, मला सांग द्या. आता चिडवायचं नाही ठरलं. नको, सूर नको. हा, सूर थेरपी नको. सॉरी. 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 तुझ्यामुळे त्यांना सूर थेरपी कॅन्सल तुझ्यामुळे तू उठला नाही नाही, दोघांमुळे. मी बोलू का पुढचं? प्लीज बोल, बोला. बोल. हा. प्लीज बोला. सूर थेरपी नको. नाही आवडत मला आजपासून ती. आपण सॉरी मॅडम. ही थेरपी सगळ्यांवरती वर्क होतेच. बर. कोरस गायचंय. कोरस. कोरस. कोरस गायचंय. कोरस गायचंय. हा, हो. कोरस. कोरस एकत्र गातात की नाही? हो मॅडम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळं करताच येणार नाही. नाही, sorry. हा, कोरस
एकत्र हो, गाणं ठरवा मी पटकन. गाणं ठरवा हा कुठलं पटकन सांग. कहनाई क्या चालेल ह्याची फिल्मी गाणी गाणार का आता पटकन तुमचं एक ऐकलं ना हा. पहिलं तुमचं होतं ना निसर्ग राज. Thank you, चला madam. Thank व्हेरी you. गुड Thank you. हा. चला पटकन 3 2 चला सुरू. चुपू नाही ग बाई गुमसूम तू चुप कर तू हळूहळू गा. तू हळूहळू का नाही, म्हणजे नाही, तू चुप आधी. तू चुप. तू चुप अरे तुम्ही चुप. काय करताय मूर्ख माणसं उठ उठ झिपऱ्या उठ काय काय सांगितलं तुला हा कोरस गायला सांगितलं ना एकत्र मॅडम, काय मॅ- बुक्की देऊ का एकत्र हा, कळत नाही तुला कोरस गायचं एकत्र मॅडम, मॅडम 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 काय मॅडम जरा कॅरेक्टर थोडस हलतंय काय काय हलताय काय मला शिकवणार आहे स्वतः कल्चर थोडं मला कसला culture? तुम्हाला राग येतोय तुम्ही जरा एकदा म्युझिक तुझं थेरपी काय उठ 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 मी उठ बोललेच नाही मी काय राऊत राऊत काय आहे राऊत मूर्ख आहे जरा मॅम, हा? राऊतच आहे ना सॉरी म्हणजे पण राऊतच आहे ना मॅडम. राऊत मग दोनदा कशाला राऊत लावायचं मॅडम काय मॅडम काय तुम्हाला राग येतोय हा, तुम्ही मग? एकदा म्युझिक म्युझिक थेरपी काय वापरू म्युझिक काय म्हणाले म्युझिक थेरपी सारे गा मा माझा दिसा Sorry. सारे गा मा मॅडम नकोच मला असले क्लायंट ऐक- आउट 3 म्हणायच्यात बाहेर गेलेले पाहिजेत हा मी डोळे हे बंद बघा, करते मॅम. 1 2 मॅम, 3 मॅम. तुम्ही काय करताय अजून इथे? Out. सारे गा मा माझा दिसा मॅडम, माझा दिसा मॅडम. पदानिसा. अरे प्रिया डेंजर आहे यार ही बाई आपण शेतीपासून समुपदेशन इकडे जाऊया मला वाटतं हा ते काय करतात ते उसाच्या शेतात नेतात आणि भांडणं मिटवतात कसं काय करतात देव काढे पण आय गेस डॉक्टर माने म्हणून कोणतरी आहेत ते मी डॉक्टर माने वा 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 नवऱ्या बायकोची भांडणं तीही ऑन म्युझिक शिअर टॅलेंट होत आहे क्या बात जबरदस्त परफॉर्मन्स प्रसादा अप्रतिम फार सुंदर विषय होता आणि कॉर्डिनेशन नसण्याचं कॉर्डिनेशन तुम्ही दोघांनी अफलातून दाखवलं वा दादा अफलातून काय कॉर्डिनेशन होतं दोघांमध्ये तुफान तुफान दोघांचंही इतकं एकजीव आणि एकरूप प्रेझेंटेशन होतं की क्या बात आहे लाजवाब ईशा वंडरफुल एक खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये एनर्जी पण होती त्याच्यामध्ये म्युझिक पण होतं आणि खरोखर आणि हे खरोखर होऊ शकतं म्हणजे असं जर का खरंच संस्था असतील तर त्या खूप मोठं काम करतात या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं आणि जशा लताबाई श्रेष्ठ आहेत जशा आशाबाई श्रेष्ठ आहेत तसं आपण आपल्या परीने अल्ताफ राजालाही श्रेष्ठच मानायला हवं कारण एक काळ असा होता की लाखो करोडोनी त्याच्याही कॅसेट्स खपलेले आहेत सो आपण त्यांचाही रिस्पेक्ट ठेवायला हवा या निमित्ताने म्हणजे विनोद म्हणून असेल पण कुणाचा दुखावण्याचा आपला हेतू नाही हे याद्वारे मला क्लिअर करायला आवडेल बाकी परफॉर्मन्स तिघांचा अप्रतिम होता फॅन्टॅस्टिक थँक्यू सो मच कीप इट अप मंडळी आयुष्याचा खेळ संपत आलेल्या वयात काही लोक निघालेत खराखुरा मैदानी खेळ खेळायला बघूया ते आज हास्य मैदान गाजवतायत की नाही ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या अवलिया हास्य कलाकारांचं नमस्कार 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 तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कैलासवासी हम्पी भाऊ चेंडू लागून पडले पोचले टुर्नामेंट 2022 मध्ये तर गौरव मोरे कोण आहे गौरव मोरे अरे मीच आहे गौरव मोरे अरे भाई आला का आला का म्हणजे अर्धा तासाला आम्ही आलो दुसरी टीम कुठे आहे अरे दुसरी टीम फोनच उचलत नाही त्यांना ट्राय करताय सगळे मग ते येत नसेल तर आम्हाला डायरेक्ट बाय देणार जातो ना आम्ही बाहेर द्यावी लागणार आहे हॅलो 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 गौरव मोरे 11च्या समोरची टीम कातील 11चा एकही मेंबर इथे उपस्थित नाहीये त्यामुळे गौरव मोरे 11ला आम्ही बाहेर देतो बाबा बाबा एक मिनिट काका बाबा मॅच बघायला आलायत अहो यांच्या समोरची टीम नाही आली पुढची मॅच सुरू व्हायला अर्धा तास लागेल एक काम करा प्राजक्ताचं झाड आहे ना बहरलेलं तिकडे जाऊन बसा तुम्ही सगळ्यांनी जा आणि नीट बसा झाडाखाली बसताना एखादं पान जर डोक्यात पडलं तर तुमची अद्दाच जाईल आणि गजनी व्हाल अरे मान खाली घालून असं उभा राहिलास ना तर लादी पुसायचा मॉप दिसशील कळलं का
कळलं का मॉप देतील मॉप इथे इथे काढा ना ते दिसत नाहीये तुम्हाला खांडेकर ए, काय? आमची टीम आहे कातील 11 एंट्री टाकली आहे चल नाही बाबा नाही बाबा मस्करी करू नका जा तिथं जाऊन मॅच बघा मला मॅच सुरू करायची आहे हे नाही अरे मेला हा पोरगा ना तुझा अरे आमचीच टीम आहे हे, कातील 11. हे बल्ले 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 कातील 11 आहे. आमचे. गुडघे सांभाळ रे कातील 11चे पैसे तुम्ही भरलेत आम्ही भरले. तुम्ही खेळणार आहात बाबा कशाला मॅच वगैरे लागलं बिगलं तर आईला माहितीये काय कानफट फोडून आईला सांगितलंच तर तुझ्या खिशात लायटर सापडलं तर सांगू का आईला बाबा सांगू का लायटर चार चौघात नको मग गप्प बसायचं चल आम्ही ओ खेळतोय. काका 15 ओव्हरची मॅच आहे 15 ओव्हर खेळता खेळता तुमच्यातला एखादा करून जर वर गेला ना तर आमच्यामध्ये चौघारच खांदा द्यायला लागेल अळू आवरलास का ये 2-2 हात कर ये काय करू 2-2 हात कर ये पहिले हात तर सोडा आजोबा काय म्हणतो तुम्ही? थांबा. किती आजोबा? तू काय, आपलं काय पण एवढा जोर नका लावू तुमच्यातला म्हातारा खरंच बाहेर येईल अहो, होताच नव्हते व्हाल शांत बसा जरा सुकलेला मनुका अच्छा सनकल वाजवे ना फालतूगिरी करायला हे बघा हा म्हणजे तुम्ही हा. स्वतः हा या हरण्यापासून हा. आणि मॅच हरण्यापासून वाचा परत एकदा नाही, परत एकदा टॉस उडवायचा आमचा कॅप्टन समीर चौगुले तुमचं कोण आहे मी गौरव मोरे कॅप्टन आहे गौरव मोरे कॅप्टन आहे ऐका काय रे? नाही, भाई भाई समजून घे ना भाई आपले घरची टीम आहे पण हे बघ, तुझं वडील- कोंबडी घाबरली बाबा थांबा ना बाबा कातील 11. बल्ले बल्ले हो बल्ले खांडेकर काका ते फणस बाहेर येत आहे थांबा जरा टॉस टॉस उडवूया टॉस उडव. चला हा, चला कोण बोलतंय आमचा छाटा छाटा नाही अरण्या अरे 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 मा नाही अरण्या छाटा म्हणजे आमचा छाटा अरे बाबा या झिम्बाब्वेच्या टैबूला आवरा अरुण काका एक तर ते छापा असतं किंवा काटा असतं छाटा असं काय नसतं मिक्स केलं अरे छापा आणि काटा मिक्स करता येईल का? तेच बरोबर आहे छापा काटा तुम्ही टॉस उडवा चला याची काय गरज नाही मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ए भीक देतो काय तसा नाही, नाही. नाही, अरे नाही, अरे. भीक देतो काय आपले काय- करता सांगायला काय- ते बघा हो काही झालं ना शेवटी आम्ही जिंकणार आहे तुम्ही फक्त आमच्यातलं एकाला आउट करा तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये चला आपण चल आम्हाला ठरवू दे आपण ठरवूया आम्हाला काय घ्यायचं आपण ठरवूया आम्ही ठरवतो मग कळलं आमची मीटिंग आहे बाबा लवकर हो मला पुढच्या 3 मॅच खेळवायच्या आहेत. हात लावून आपण बोलतो. ठरवूया. ठरवतो चौगले कमळे ऐका हो. बोल मला काय वाटतं माहितीये आपण ना, ही कोण रे हल्लीत कधी बघितलं नाही हिला ए, चाबऱ्या म्हाताऱ्या फिल्डिंग लावायच्या मध्ये पोरीकडे पण फिल्डिंग लावशील तुमका काय काय को कंगों कर हम इधर आके बैठोंगे तो तुम नाप खूपोंगे जाओ इधर से कंगोंगे कुठली मंगोलियन भाषा आहे कशाला आहे कशाला पाहिजे सांगा तुझ्या वडिलांना यार मारूंगे अबे, बाबा मध्ये मध्ये मीटिंग मध्ये आम्हाला ठरवूया चौगले मी अरे काय यार, म्हणतो, आता आपला आपण ते हे घेऊया काय असतं ते हे घेऊया काय असं कुठे क्रिकेट मध्ये काय आहे लगोरी बॉलिंग बॉलिंग घेऊया बॉलिंग का रे म्हणजे काय माहितीये काय आता बॉलिंग घेतली तर लंच नंतर आपली बॅटिंग येईल आता त्यावेळी मग आपल्यातले 2 जण पिचवर असतील बाकी आपण सगळं थोडा वेळ लवंडूया अरे ते असं नसतं रे पिचची कंडिशन बघून ठरवायचं असतं हे काय अरे ठरवताय झोप- मारेंगे. अबे, ए, पम्या, तो बापा सांग ना यार हम कुछ भी करोगे तुमको कहेंगे प्लॅनिंग आमची फिल्डिंग फिल्डिंग इनको बोलूंगा टोकेंगे नहीं जागोंगे बाबा ऐका ना हे नका बोलू ही भाषा स्क्रॅच केली ना तरी कळणार नाही बाबा लवकर कर ना अरे कदम
तू ते हे दिसतंय तिकडे पांढरी रस्सी दिसते तिकडे जा तू तिकडे फिल्डिंगला रशीच्या अलीकडे थांबू का पलीकडे अलीकडे थांबा पलीकडे गेला तो नो बॉल होईल अलीकडे थांबा मारुंग अरे यार, तिकडे यार. कदम कदम तिकडे काय मेल्याची चाल आहे अरे देवा अरण्या कदम इथे इथे नको मेला ये परत येऊ दे परत येऊ दे त्याला नाही त्याचं लक्ष लागणार नाही चेहरगार बसली आहे ना तिकडे तू एक काम कर अरण्या तू स्लीप स्लीप अरण्या स्लीप ओके अरे स्लीप अरे स्लीप म्हणजे करू नका. sorry यार, चल. अरुण काका एवढं करू नका हो त्याने अपील केलं ना तर आता मॅच संपेल सगळी ऐका ना मारंगो चौगलं तू हे टाक काय बॉलिंग टाक बॉलिंग टाकतो मी विकेट किपिंगला चला बॉलिंग टाकायचं चला, ए, भाई लवकर कर ना हे की दुसरी match पण आहे बॉल पाहिजे बॉल बी देतो हे घ्या हे घ्या बॉल विकेट किपिंगला अरे यार तुम्हाला बॉल पण हे घ्या ये बॉल पकडा बाबा टेन्शन घेऊ नको बाई हे काय चौगला अरे यांना बाजूला करा ना बाजूला कर ना कांबळे मध्ये काय मधला स्टंप आहे ऑनला जा ऑनला अरे पण औंधला जायला एसटी मिळेल का आता अरे देवा हे औंध नाही ऑन बोलले तुमचा विनोद हाताची घडी घालून बसलाय त्याला सोडा हा? त्याला मोकळं करा आणि इकडे या इकडे या मारूंगे आमचा प्लेअर आहे नाही नाही बाबा, चौगला मला ऑफ कटर टाका मला लावलास ना रे ऑफ कटर नसतं ते ऑफ ब्रेक असतं ऑफ कटर काय ते टाका चला ना यार please, आम्हाला लेट होतं यार आणि अशा प्रकारे कातील चौगले, इलेव्हनचा player- अहो, काका, ठेवा ना ते खांडेकर का चला चला हा. मॅच मॅच लवकर करा जायचंय आम्हाला चौगले इथून बॉल येऊ द्या यार यार खांडेकर काका आता त्यांना बॉल टाकू द्या चला अशा प्रकारे सामना सुरू होतोय गौरव इलेव्हन विरुद्ध कातील इलेव्हन हा. समीर चौगुले राईट आर्मवर चेंडू टाकताय आणि काय रे काय झालं चौगुल्या काय झालं चौगुल्या अरे बीपीची गोळीच घ्यायची राहिली अरे यार तू घेतली का रे गोळी माझी पण डायबिटीस गोळी राहील यार बाबा तू घेतली काय चौगुल्या अरे मी माझी बीपीची गोळी आणायला विसरलोय तुझी देतोस का रे माझी दे. तांब्याची गोळी घे 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 ए मला बीपीची गोळी दे अरे बीपीच्या गोळ्या खाता येते लोक मेडिकल रिझन साठी आपण अडवू शकत नाही मला गोळी दे चौगुल्या ही घे मी देतो माझी देतो हा दे ही घे मी देतो माझी देतो दे दे अरे मेले हाताची घडी सोडशील तर मी देईन ना अरे दे ना तोंडात टाक त्याच्या झालं तुमचं चला चल रे चल चल इकडे जा तुम्ही थांबा इकडेच चला बॉल घ्या आता तू हम जो चैलेंज हो गया हम तुमको धंगोगे एक मिनिट मला सांग धंगोंगे म्हणजे काय चल चल काय चल बॅटिंग करूया गौरव अरे, करा ना लवकर यार तू टेन्शन नको राईट ओव्हर पुन्हा एकदा समीर चौगुले 7-8 पावलांचा रनअप हा. गौरव इलेव्हनला चेंडू टाकतील 55 क्रॉस केलेला आहे आता कुठली गोळी राहिली चौगुल्या पाठीत चमक भरून अरे देवा देवा हात दे चौगुल्या हात दे हे घ्या चौगुल्या हात दे अरे हात कुठले आधी हात स्प्रे मारू काय हा मारा स्प्रे मारा हा स्प्रे मारतो अरे काक्यात मारला रे हात दे त्यांच्या पाठीत चमक भरली काक झोंबायला लागली बस 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 बोललेलो खेळू नका क्रिकेट म्हणून चला उठा. मला पुढची ओव्हर मला नाही टाकता येणार पुढची ओव्हर हीच नाही टाकली तुम्ही अरे काय आमचा दुसरा बॉलर टाकेल कोण दुसरा? अरे ना जा बॉल टाक बॉलिंग टाक चला 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 नाही रे, सुरू करा ना. नका ना, काका तुम्ही तुमच्या सुरू करा fieldingला जा. अरे ते ना. slip. अरे ना अबे, हिचा बॉल टाका आणि हिथून असा गेला पाहिजे चला सुरू कर कांदा फुडी खेळता का गप्पा सांग ना ए मागून एक मिनिट एक शब्द नाही बोलायचा आता एक शब्द नाही तू भाई बॅटिंग करा अरे, पण आता आम्हाला पण खेळायचं ना बॅटिंग कर मॅच खेळवायचं चल तिकडे चल तिकडे राईट ओव्हर रे खेळ तू चल पुन्हा एकदा अरुण कदम राईट ओव्हर मारा करेल गौरव मोरे टाकायचं काय अरे यार बॉल नाही, बॉल टाकाय ना यार. असा बॉल असेल अरे बॉल दे घे रे बॉल घे रे घे कामे बॉल घे अरे
क्रिकेटची मॅच एक बॉल क्रिकेटचा पडला नाही फुटबॉल खेळताय बेरिंग घेतला असं आणि आता बरोबर धावताय तुम्ही सगळेजण जरा बॉल टाका ना यार बस झालं एवढाच रन बस 2.5 पावलांचा रन बस आमची सेमी फायनल सांगा यार. अरे होय भाई सॉरी भाई भारी सॉरी जो बोलला सांग ना यार. बाबा जा ना बाबा स्लिपला टाक रे अरे नाही मस्त टाक टाका बस झालं टाका लवकर. एवढाच रन पाय बस झालं अरे यार हा भाई खेळ चल हा चला राईट आर्म ओव्हर बने 2.5-3 पावलांचा रन अप अरुण काका चेंडू टाकते काय करताय काका झोपू नको काय झालं नाही, झोपलो अरे झोपलास तू आता नाही, झोपलो मी जिंकत नाही तोपर्यंत मला डोळा लागणार अरे नाही आता तुमचा डोळा लागला होता का नागपुड्यामध्ये गेला होत्या ए मारेंगा ऐसा अरे ए, अरे झोपो आएंगे तोंडो पे सोंडो मारो ए सोंडो आलो सोंडो आणो तोंडावरती सोडा मारा इतकं सोपं आहे हो कशाला वाढवताय सोंडो कोण सोंडो मारूंगा ऐसा कळलं ना आमच्या प्लेअरला झोप आली हे बाबा ओके आहेस का तू मी ओके आहे. हा ओके मी आहेस ना? झोपलोच नव्हतो. मग झोपलत हा, नव्हतं ए, चल झोपला. चल सुरू कर अरण्या. तिकडे लाव. अरण्या सुपर एक बॉल मारला नाही अजून. अरे बॉल काय? टाकलं तर पाहिजे मारायला काय वाक्य नाही तरी तिकडे अरण्या कामवार अरण्या सॉरी अरण्या येतो ना ते अरण्या गोळा दे, गोळा दे. हा अण्णा अण्णा काय झालं अण्णा काय झालं अण्णा काय रे अरण्या? अण्णा, काय झालं अरण्या काय? अरे पंप मार रे पंप, अण्णा, पंप, ए, पंप, आकाश, पंप. ए, पाणी दे रे पाणी, मार, पाणी, मार, रे. पंप मार. बरं वाटतं का रे अरे अण्णा ओके पाणी अरे दे. नाही हा नाही टाकू शकत रे बॉलिंग हरकत नाही आता नयन मुंगिया बॉलिंग टाकणार अरे बापरे कोण टाकणार नयन मुंगिया अरे 2 पावलं चालले तर तुमच्या नयनला मुंग्या लागतात नयन मुंग्या मारेंगा काका खेळू दे त्याला अरण्या मागे अरण्या जा. तू बरोबर आहे अरण्या विकेट कीपरला राहा हा अरण्या मागे उभा राहा. एवढं करण्यापेक्षा बॉल टाका ना ए चल हा? बॉल डालो डालो बॉल मारूंगा अरे सांगणार वडिलाला ए चल भाग निकल यार पमे बोलणार आमची मॅच आहे यार अरे हा खूप वेळ फ्रस्ट्रेट झाला रे सांगता सेमी फायनल आमची सॉरी सॉरी शेवट बोल रे पाशा Sorry. गौऱ्या हा. माझा ब्रेक ऑफ खेळून दाखव तू अबे ब्रेक ऑफ नसते रे ऑफ ब्रेक असते ते ए चल खेळ चल तू पण काय तोंडाला लागतो रे त्यांच्या विकेट पाहिजे खांड्या विकेट घे कांड्या घे 1 मिनिट काका साईड लावला हो 1 मिनिट घाबरवतोय मला 1 मिनिट थांबा अरे घाबरवतोय ए आमचा जवागल मुरलीधरन आहे तो कोण आहे जवागल मुरलीधरन जवागल श्रीनाथ मुथ्या मुरलीधर इतका आहे हो आमचा आहे अरे व्यवस्थित आहे रे ते क- आउट मी घेतली कॅच माझ्या हातात आहे बॉल अरे बॉलच टाकलं नाही यार. बॉल टाका ना, पप्या, यार. वा 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 क्या बात प्रसादा पृथ्वी इतकं घाणेरडं बेरीग होतं इतकं इरिटेटिंग बेरीग होतं ना ते पण म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी तो काहीच करत नव्हता म्हातारा तो नुसता आता जी गाडी करून इकडे तिकडे मध्ये येत होता फिरत होता त्या तिघांना काही ना काहीतरी एक्सप्रेस व्हायला प्रत्येकाला काहीतरी होतं पण तुला फक्त हाताची आणि ते पोश्चर पण इतकं घाणेरडं केलं होतं तुझं बाकी पण मजा आली तुमच्या दोघांकडनं पण तो एक फीडबॅक सतत मिळत होता त्यांनी खूप मजा आली आणि सम्या पशा अरुण मजा आली खूप मजा आली वंडरफुल सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स मला असं वाटलं की या सगळ्या आजोबांनी मॅच तर जिंकलीच माझ्यासाठी पण आमची मनही जिंकली आणि तुमच्या तिघांची साथ पण ब्रिलियंट होती अरुण दादा आणि तुम्ही वेडे आहात प्लीज पुन्हा या आम्हाला तुम्हाला भेटायचंय माझा हट्ट आहे हा खूपच भारी आजोबा होते मला फार आवडले ये बात मंडळी विश्व शांतीचा संदेश द्यायला निघालेल्या माणसाला आज भेटणार आहे मोरे फॅमिली बघूयात त्याच्या शांतीचं काय होतंय ते
अरे बापरे आई 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 पावा टायमा आलास मला 5 पाकिट बटर दे, 5 पाकिट टोस्ट दे आणि खारी आहे काय? ओ भो अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कारीन टोस्टवाला नाही रे. अगं बाय अहो नाही ते सायकल घेऊन आलो ना तर मला बटरवालाच वाटलं. आमच्याकडे तसंच येतो ना नाही गावात. नाही 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 नाही. काय मग बाकी विश्वशांती? तुमच्या वडिलांचं नाव एवढं कॉमेडी कोणी ठेवलं ना? सायकल? अरे विश्वशांती सायकल भ्रमंती हे माझं नाव नाही आहे. नाव नाही मग नाही. लिहिलेलं आहे इथं. अरे आता इथे बने टी स्टॉल लिहिलंय तर टी काय वडिलांचे नाव आहे का तुझ्या? नाही हो. हा का स्टॉल आडनाव आहे? अहो, काय हो बोलाल? अरे काय तू काय पण बोलतोय ना रे? हा, इथं लिहिलेलं म्हणून मी नाही, आपलं नाही, बोललो. नाही हा जे ना विश्वशांती हा माझा उद्देश आहे बुवा. मजा म्हणजे आजकाल कसं जगात सगळीकडे झगडे होत आहेत ना. होतं काय? म्हणजे भांडणं होत आहे, देशात भांडणं, माणसात भांडणं, प्रांतात भांडणं. गो बाय. त्याच्यामुळे ना शांतीची गरज आहे आज जगाला. बरोबर. म्हणजे कसं शांतीने माणसाला जोडले जातात ना. त्याच्यामुळे मी असं सायकलवर फिरतो बा आणि असं शांती वाटायचं काम करतो बा. चांगलं आहे, चांगलं आहे. मी आता पार म्हणजे काश्मीर पासून आलेलो आहे बरं का मी भ्रमंती करत. तिकडनं वरण आलं? हो आणि खाली कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे. लय मोठं काम आहे हो तुमचं. हा, बघू पाय किती साथ देतात आता. हो, याचं काय झाला एवढं चांगलं काम करताय तुम्ही. हा. पाय चांगली साथ देईल तुम्हाला. हा. एवढंच नाही इथं थांबा वाईस तुम्हाला सांगता काहीतरी थांबा. काय आलं? अहो ही माझ्याकडली स्पेशल चाय घ्या ती पण फुकट. अरे वा वा हे बघा हे महत्व आहे शांतीचं. आता ओळख ना पाळख पण तुम्ही मला फुकट चहा दिला कशामुळे? शांती मुलं करे शांती असं माणसाला असं जोडते बुवा. हो बरोबर भारी आहे शांती. पाणी नाही. अरे शांत व्हा. शांत व्हा. काय चालू आहे? एवढंच बच्च आहे ते त्याच्या मागे काय लागले तुम्ही? का त्रास देताय त्याला? का मारताय? या वासाड्यांना माझा गुलाबजाम चोरला. काय म्हणजे काय गुलाबजाम चोरला? गुलाबजाम आता आम्ही लग्नाच्या पंक्तीत जे बसले होतो बरं, ना बरं, हा. तर यांच्या पानातलं गुलाबजाम याने घेतले असं मग? म्हणून चिडले होते. बरं हाय तो माणूस बघा 8 गुलाबजाम खाल्ल्यानंतर तरी समाधान होत नाही यांचं. अरे मी 8 खाणे तर 800 काय हा काय आहे 21 रुपयाचा पाकिट भरल्यावर पैसे वसूल करायला हो नको. हे बघ तू गुलाबजाम द्या. अरे जाऊ दे. तू गुलाबजाम दे. मी खाल्ला गुलाबजाम. नाही तर तुला पाक सांडेपर्यंत मारी ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलतास? काय बोलता म्हणजे जाऊ दे ना. वसाडा गुलाबजाम चोर कुठला? नाही, काय बापाची काय किंमत नाही आहे? हो गपरवा. ऐका ना स्वतःच्या पोराला असं नका वागवू तुम्ही. वागू नको नका. काय काय लायकीच आहे काय पोरगा म्हणून नका. तुम्ही जास्त बोलू का सांगतो तुला अरे तुम्ही शांत हो ना. बापाला उलटा बोलतो माहितीये. अरे नका राग करू. बेटा शांत हो. क्रोध हा माणसाचा शत्रू असतो. एक मिनिट इकडे तू इकडे. हे बघ इथे काय लिहिले वाच. केशव हे केशव आहे. अरे विश्व शांती लिहिलंय ना रे ते. कमाले बुवा. अच्छा म्हणजे तुमचं नाव विश्वशांती आहे काय? नमस्कार मी कातील प्रभाकर मोरे. अरे आणि मी कोकणची सुकन्या रसिका. बर मी वन अँड ओनली दत्तू मोरे. इथं काय सगळ्यांना सेम रोग आहे का? विश्व शांती माझं नाव नाही हो आहे. थांबा पाहुण्यानं त्यांना हा, कळणार नाही मी सांग, सांगतो त्यांना. सांग. अहो, मोऱ्यांनो वाव. त्यांचं नाव विश्वशांती नाही नाही, आहे. होय काय? त्यांचं नाव श्याम आहे श्याम. अहो ते जगात विश्वशांतीचा संदेश द्यायला फिरतात जिकडे हा. तिकडे. हे काय मग हा, म्हणजे मी काय म्हणतो काय नो हा. म्हणजे हे तुम्हाला कुणी करायला सांगितला की तुमची मस्ती? अरे मस्ती नाही पॅशन आहे ते. माझं पॅशन. मस्ती काय म्हणतो तुम्ही? कमाल आहे. तसं नव्ह म्हणजे नाही का म्हणू पॅशन आहे ते. म्हणजे एकदा असा टीव्ही बघत होतो युद्धाच्या बातम्या चालू हा, हा. होत्या तेव्हा माझ्या मनात हा विचार आला भ्रमंतीच्या. होय. लगेच मी तो अंमलात आणला बा. हा बघा हा. म्हणजे बघ ह्या माणसाकडनं ऐकण्यासारखं आहे सगळं. ऐका. म्हणजे मनात आलं तर लगेच करून मोकला झाली हा. काय? मी काय म्हणतो माझ्या मनात लय वेगळा येतो. हो का? काय काय आहे, हिला ना कायमची माहेरी सोडावी पण धाडसच होत नाही माझं. काय ता? काय बोलला? नाही काय काय बोलतो ते? भलतेच विनोदी आहेत बा तुमचे मिस्टर. नाही हैसर ना या कार्यक्रमात विनोद करूच लागतात. आम्ही तिघा मिळून प्रयत्न तरी करतो. तुमचा खायचा जरा बघा. अवघड आहे बा. नाही अवघडच आहे पण काहीतरी प्रयत्न कराल का नाही? भारी मुद्द्यावर या. पाहुण्यानो हा बोला ना. म्हणजे तुम्ही आपलं जॉब बी करता की नुसतं उणगायचं काम करता? उंडगायचे काम नाही हो हे. दे माझं
आणि मी कंपनीत काम करतो मी काम करतो काम करता? माझी कंपनी सपोर्ट करते यासाठी होय. 3 वर्षाची सुट्टी दिली आहे मला. गप्र हा. काय हो सांगतात अरे ए, खरं- सायकल फिरवू काय 3 वर्षाची सुट्टी अरे देतात काय ख- ख- कंपनीवाले अरे- काय हो सांगू ना आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास अरे तुमचा विश्वास नाही ना? एक मिनिट बुवा. काय झालं हे बघा हे बघा नाही तर काय हे बघा फोटो बघा. काश्मीर पासून भ्रमंतीची सुरुवात केली मी. अल्बम हे बघा हे बघा बघू. हे बघा राजस्थान तिथे जंगी स्वागत झालं होतं बरं का माझ्या. मस्त मस्त अगदी सॉलिड आहे हा. काय अल्बम चांगला आहे तुमचा. माझ्या लग्नाचा ना अल्बम ना लय गांडला हो गणला का? हो, गणणारच तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये माझा फोटो होता काय हे वसाड्या काय हो बोलतास? तेव्हा तू फक्त आमच्या विचारात होतास तेव्हा ही स्क्रिप्ट जर ना रिजेक्ट केली असती ना तर हा गणलेला स्किट ह्या जगासमोर आलाच नसता. अरे स्किट एवढं गणलेलं आहे रिशूट पण करू शकत नाही. अरे रिशूट करण्यापेक्षा नवीन लिहिलेलं बरं माहिती आहे. तुमच्या जिबेत काय हाड अरे म्हणजे हो तुम्ही जास्त बोलू नका आता काय- सांगतो तुम्हाला काय बोलू नको? हा, काय- पहिले राग देताय मला आता काय सांगतोय. करशील काय करशील गप्रो. मी त्यांची सायकल डोक्यात टाकून अरे, तुमच्या- हे वासाड्या थोबाड अरे, कोण तुझ्या अरे, बापाचा खातो काय मी तुमच्या अहो, बापाचं खातो मी. एक मिनिट. मारीनं धरून तू तुझं अरे, सायकल थोबाड टाकीन अरे, तुझी. एक- सायकल फेकून मार तुझ्यावर. मग. अरे थांबा ना. अरे तुमच्या भांडात माझी सायकल काय आणता? अहो परब्या त्यात लायकीच आहे तू अरे तू काय- ए, तू काय- ए, तू ए, काय- ए, शांत व्हा तुम्ही शांत व्हा. ए बेटा नको ना वडील आहेत ना तुझे. आणि असं लगेच आरेला कार्य करायचे नाही लक्षात घे. मग कार्याला आर केलं तर चालेल ए, हाच फालतूपणा आपल्याला करायचा नाही. आपण काय करतो पटकन रिॲक्ट होतो हट फुट हल तुल. नाही आपल्याला रिॲक्ट नाही करायचे आपल्याला रिस्पॉन्ड करायचे काय? म्हणजे कसं आहे बुवा आपण झगडे केले ना ते काही साध्य होत नाही होय ना. काय? शांतीमुळे प्रश्न सुटतात कळलं का तुला? हा. ए बेटा, तिकडे बघ इकडे सारखं वर ते बघ काय लिहिलेलं आहे तिथे किती छान छान संदेश लिहिलेले आहेत. असेल मनात शांती तरच घडेल क्रांती. हे, मजा नाही मजा नाही या काव्यात मजाच नाही. नाही? अरे काव्य कसं पाहिजे कसं? मी नाही त्यातला पॉइंट लावा हातला मी देत नाही म्हणून कोणी घेत नाही असं काव्य पाहिजे. काय ह्या काय काव्यात मजा आहे काय मला सांग. हे बघा, हे बघा काय वाटत तर घेऊन फिरता वाय गाव नाही मजा नसेल चालेल मला मजेसाठी नाही करते सोशल कॉज येते. हा? अरे हो विश्व शांतीची व्यापक मोहीम आहे होय काय? ती. मग जगाला शांतीची गरज आहे. नाही खरं आहे खरं, तुमचं हा, नाही खरं. काय- आम्ही जातो ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही कुठपर्यंत जाणार आहो मी पार खालपर्यंत जाणार आहे मी म्हणजे खालच्या वाडीपर्यंत कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे मी. होय काय हो, हो. मग ते गोवा गावल काय गोवा हो लागेल ते जरा 2 फणस आणि एक आंब्याची पेटी द्यायची तुझी चुलत भावाला द्याल काय तेवढी जाताना. मी काय पार्सलवाला दिसतोय का तुम्हाला? विश्व शांतीवाला. आपलं विश्व शांतीची मोहीम आहे ना शांती पसरवतोय ना मी त्याच्यासाठी करतोय ना हे सगळं. तुम्ही होय. नका ताण देऊ मला प्लीज. नाही माका वाटतं तुमचं काम चांगला तुम्ही काम करूनच हा. जा आणि आमच्या गावातून काम करून जा. तुमका माहिती आहे आमच्याकडे पेडणे करत ना त्यांच्या घरात मोठी भांडणं चालू आहेत जागेवरनं भांडणं चालू आहेत. पाव किलो विश्वशांती त्यांच्या घरी देऊन देऊन टाक तेवढ्या अरे मी काय किलोने विश्व शांती विकतोय का हो? अरे विश्व शांती या विश्व शांती तसं नाहीये ना होते. नाही काय? जरा तरी समजून घ्या ना. व्यापक मोहिमे विश्व शांतीची ती कॉन्सेप्टच तुम्हाला कळत नाही मुळात. आमका कळणं नाही का मला बोलतोय माहिती आहे. तू आलाच मोठा विश्वशांती नाही तर काय, आम्हाला सगळं कळतं. मी काय म्हणतो ऐकतेस काय काय आला ह्याचं काही खरं नाही हा ह्याचं ना बायको बरोबर झालेलं आहे भांडण त्याच्यामुळे बायकोन घराच्या बाहेर काढला नाही. मग राहणार कुठं घरात कसा राहणार मग विश्वशांतीचा हा नाटक करतोय. माका वेगळंच डाऊट काय झालं त्या माणसाचा ना बाहेर लफडा असतला बायको कळला असतला बायकोने भांडून ना घरातून हाकलवला असतला मग घरात कोण उभा करताला का खरं. म्हणून ऐकतो सेकंड हँड सायकल घेऊन गरगर फिरतात जग हो, हो, मोरे काय झालं? तुमच्या बायकोला सांगा काही बाई बोलू नको म्हणून. माझ्या बायकोला सगळं माहिती आहे. माझी ही जी जर्नी आहे ना त्याच्यासाठी तिचा सपोर्ट आहे. सुखी समाधानी येते माझ्यासोबत लक्षात घ्या. मोठे सांगतो बोलतायत काहीतरी. हा माणूस मेंटल आहे. काय सांगतास बघ त्याच्या तोंडाकडे बघ निरकून बघ असेच असतात टाकल्यावर ना एक पण केस नाही पण नाकाच्या खाली केवढे केस आलेत बघ त्याला. ए भो हा. हे जे नाकाच्या खाली जे केस असतात ना त्याला मिशी म्हणतात. मेंटल म्हणू नका आम्हाला. या तिकडं. फालतूपणा लावला डोक्याच्या पार भोगा करून टाकलाय पंकावरून टाकला माझ्या. विश्व शांती पजा आपणाक नाही या माणसावर बोलूच नाही चला, चल, चल, घरी हे जाऊ. काय अर्थ आहे विश्वशांती जरा तू तरी थंड राहा ना. हा विश्वशांती करणार माणूस चिडलेला आहे. तू काय विश्वशांती करणार आहे? चला. आपण जाऊ काय माहिती रे मग. गरबा पाणी येतो आपली गाडी येईल आता जाऊ आपण. देऊन टाकला
हो पाहुण्यांनो हो काय चहाचे पैसे द्या. अरे भाऊ तू चहाचे पैसे नाही घेणार होता ना रे. अहो एका फॅमिलीची भांडणं सोडवलं तुम्ही काय संदेश देणार लोकांना? पैसे द्या. ठीक आहे किती पैसे पाहिजे तुला? काय वा वा एकदम झकास होता विषय आणि मस्त झालं सादरीकरण. सई भारी झाला परफॉर्मन्स. विषय खराच वेगळा होता. वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे विषय हे या मंचाचं बलस्थान आहे आणि आपण काही केलं त्याच्यावरून हटत नाही याचा मला खूप आनंद आहे. मोरे फॅमिली आल्यानंतर जे काही घडायचं होतं ते सगळं घडलं. मजा आली. मला फार आवडले. खूप धन्यवाद फॅमिली. थँक्यू. मंडळी विनोदाची ही उबदार शेकोटी घेऊन आम्ही पुन्हा येऊ पण पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही हास्याची ही ऊब टिकवून ठेवा आणि बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. टेन्शनच्या टोळधाडीवर हास्याची औषध फवारणी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे कारण एका नवीन OTT चॅनलची घोषणा झाली आहे. बघूया हे OTT चॅनल आपलं मनोरंजन करण्यात यशस्वी होतंय की नाही ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचं, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत यांचं देखील. नमस्कार बालून मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूस अरुण कदम. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजले हो? हॅलो सई. हाय. थोबाड फोडू वासाडे. काय झालं? ए तू नाही करायचं हॅलो सई. ओहो. तू प्रसादला कर हॅलो म्हणून. बर. हॅलो सई. हॅलो. मोठा शान. हॅलो प्रसाद. तुम्हाला सांगायला मला ऍक्च्युली लय वाईट वाटतं पण ऍक्च्युली तसं जाम भारीच वाटते. कारण आज हास्य जत्रेतला माझा सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आम्ही हास्य जत्रा सोडतोय. Yes. आम्ही आता नवीन क्षेत्रात पादरे पण करणार आहोत. आता आम्ही नवीन क्षेत्रामध्ये पादरे पण करणार आहोत. फटकीला घावला वासाड्या. हे झालं. तर पादरे पण नाही आहे रे. मग? पदार्पण. अच्छा. पदार्पण. असं आहे? हा तर काय आम्ही आहे ना आता OTP प्लॅटफॉर्मचं निर्माता होणार आहोत. ओटीपी. हा मग ते ओटीपी नाही ती छोटी टी आहे प्लॅटफॉर्म. छोटी टी आपल्याला मी छोट्या मोबाईलवर बघतो ना छोटी टी प्लॅटफॉर्म. छोटी टी बरोबर. हा, हा. छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता पदार्पण करणार आहोत आणि नवीन नवीन वेब सिरीज आम्ही त्याच्यावर दाखवणार आहोत. काय समजलं? त्याच्यासाठी नवीन नवीन होतकरू लेखक त्यांना आम्ही आता इंटरव्ह्यू साठी बोलवले. काय समजलं? हा, हा. तर प्रसाद तुला माझ्याबरोबर काही स्पीच करायचं असेल तर कम इन माय केबिन अँड टॉक माय डायरेक्ट समोरासमोर. घाबरलो, थोडा वेळ घाबरलो. टॉक माय मधला पॉज फार डेंजर. अपॉइंटमेंट यु नो. नाही आणि सई तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. तू फक्त माझी आठवण काढ. अख्खं ऑफिस मी तुझ्या घरात आणून ठेवू. अरण्या, अरे लेखकांची तिकडं रांग लागलेली आहे. एकाला बोलवून घे पटकन. अरे कोण आलंय त्यांनी पहिला इकडे या. चला, या पटकन. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. ग्लॅड टू मीट यू सर. Yes. ग्लॅड टू मीट यू. नमस्कार. मी रंजन सर. अच्छा बस झालं रंजन. फालतू गिरी बस झालं रंजन. आता कशाला आलंस ते दाखव साऱ्या. नाही सर माझं नाव रंजन आहे. हो रंजन नाव. सॉरी रंजन. रंजन. बोल रंजन कसं आहे? नाही
सर सर काय सॉरी सर पण ते पोदरू सर लिहिलंय सर. म्हणजे स्पेलिंग चुकलंय. आर फक्त आधी पाहिजे, ओच्या आधी आर पाहिजे, तो डीच्या नंतर गेलाय. बाकी सगळं व्यवस्थित बाकी सगळं ओके आहे ना बाकी ए, बाकी सगळं ओके बस, बस. सिट बस हा. ठीक आहे नो प्रॉब्लेम. काय आहे काय नाव तुझं? रंजन. रंजन काय आहे, आम्ही छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता उतरत आहोत. Yes. तर तुझे काय नवीन असेल तर आम्हाला लगेच आहे प्लीज प्लीज. नाही सर OTT आहे ते ना सर. काय त्या OTT ही याची अक्कल आणि करिअर करायला आलाय. अरे OTT म्हणजे OTT देवो भव मधलं OTT आहे का ना? नाही नाही मोरे नाही? नाही 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 OTT तिथं माटीटी त्याच्यामधलं आहे. हा, OTT माहिती आहे. हे विनोद आहेत आज. ठीक आहे, हरकत नाही सर. म्हणजे काही हरकत नाही पण OTTचा अर्थ खरा आहे ओव्हर द टॉप असं. अच्छा ओव्हर द टॉप आहे काय? हा, हा. ओव्हर द टॉप Over the top. त्याला बोललो होतो. बरं ते जाऊन दे टाइमपास नको करू. काय आणलं सर ऐकू पटेल तर. नाही सर तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडे सगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट आहेत सर. पण तो वसारा मराठीमध्ये काम करेल. जॉनर अब्राहम. हे झालं? नाही सर सर जॉनर म्हणजे जॉनर अब्राहिम नाही सर. मग? जॉनर म्हणजे हे विषयाची शैली. माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे ह्युमर आहे, म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे, Okay. हॉरर आहे, रॉमकॉम आहे माझ्याकडे. रॉमकॉम म्हणजे काय ते? तुला रॉमकॉम माहिती नाही? अरे रॉमकॉम म्हणजे सत्य घटनेवर आधारित. अच्छा. हा. नाही सर. नाही कसा आपण आता सत्य ऐकल्यावर आपल्या अंगावर नाही काय रॉमकॉम उभारतात. नाही सर ते रॉमकॉम नाही सर. ते रोमांच उभारत असं असतं. रोमांच. मला शिकवतोय. अरे रोमांच म्हणजे कसा हिरो हिरोईन करतात तर रोमांच. हा. तो रोमांस सर. रोमांस इंग्लिश, रोमांच मराठी. तो रोमन. आपण नाही कधी केले. रॉमकॉम म्हणजे सर रॉमकॉमचा अर्थ रोमॅन्टिक कॉमेडी. अच्छा. हा. रोमॅन्टिक कॉमेडी हा, हा. असं असतं. हा सर. पण रोमांस करता करता समजा कॉमेडी केली तर आयटम चिडणार नाही. अरण्या ए अरे नाही चिडणार. नाही अरे पोरीनं जाम आवडतं. होय फक्त. जोक करायचा हा. आणि ते हसायला लागली डायरेक्ट पप्पी घ्यायची. त्या मजा येते. मला माहिती आहे. नाही 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 सर असं नसतं. अहो, असं नसतं सर काही. म्हणजे जोक करायचा ती हसल्यावर पप्पी घ्यायची याला रॉमकॉम नाही म्हणत सर. मग? याला लंपटपणा म्हणतात सर. लंपटपणा. हा. हे, लंपटपणा म्हणा. रॉमकॉम म्हणजे वेगळं. रॉमकॉम म्हणजे मी ते अमोल पालेकरांचा जुना गोलमाल रॉमकॉम आहे. छोटी सी बात रॉमकॉम. Okay. किंवा आत्ताचा जब वी मेट रॉमकॉम आहे. मराठीतला आपला मुंबई पुणे मुंबई रॉमकॉम आहे. हे rom-com आहेत. कल्लक ते काय सांगतोस मला. हा. तसला आपल्याला नको आहे. असला मचूल नको आहे. नाही ते काय काय तुझ्याकडे आंबट चिंबट काय असेल ना तर मला ऐक. आंबट आंबट चिंबट. चिंबट. आंबट चिंबट म्हणजे सर मला काही अरे हल्ली तुला सांगतो ह्या काय तर ओपीडीला आंबट चिंबट चालतं ना. OPD नाही सर. एकतर OTT आणि कोणी सांगितलं तुम्हाला OTTला फक्त गैरसमज आहे तुमचा हा सर. आम्ही जब अहो उलट OTT मुळे परिभाषा बदलली आहे सिनेमाची सर. लोकांना आत्ता कुठे कळायला लागलाय की खरा सिनेमा काय कसा बघायचा, चांगला सिनेमा काय असतो, किंवा आपला जागतिक सिनेमा कुठे चाललाय. अरे OTT मुळे आमच्यासारख्या नवीन टॅलेंटेड लेखकांना किंवा मुलांना संधी मिळते ना सर. अच्छा. म्हणजे आता सोनी लिव्हचा OTT घ्या ना. काय अप्रतिम कॉन्टेंट आहे सोनी लिव्हवर. म्हणजे सोनी म्हणजे पंजाबी नाही. सोनी पंजाबी का असेल. तो म्हणजे शेजारीच राहतो. मी त्याला कायम पत्र लिवायला सांगतो. सोनी लिव. ओ सोनी लिव लिव लिव. लिव लिव लिव.
माझे पत्र लिव क्षमस्व. बसा बसा. हे अरण्या ते झाला गेला जरा दर्जेदार विनोद कर ना. लोक उठून जातात माहिती आहे. दर्जेदार मी विनोद. सॉरी सॉरी. जेन्युअनली तुम्हाला विचारू का, तुम्ही खरंच OTT प्लॅटफॉर्म काढणार आहात? अरे कारण म्हणजे नाही, तुमच्याकडे बघून आणि एकूणच बोलताना बघून मला वाटत नाहीये तसं काय. हे एरिया आमच्याकडे लोगो तयार आहे. अच्छा, पण नाव काय ठेवायचं तेच कळत नाही, कारण याच्या डोक्यात एकलंय, माझ्या डोक्यात एकलंय. काय तुमच्या डोक्यात काय नाव आहे सर? काय समाजली काय समजली हे काय नाव आहे? हे काय नाव म्हणजे सोनी लिहून चालतं तुम्हाला. मग काय समाज लिहून नाही चालेल. धन्यवाद. अरे नाही, नाही. वाईट असेल काय, एकदाच काय पडलेला नाही आहे तो. हा. बरं, मी एक काम करतो, मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला. बरं. तुम्ही काय प्रोड्यूस करा, नाहीतर काय कशावर टाकायचे त्याच्यावर टाका. मला काही हे नाही. मी सस्पेन्स थ्रिलर आहे आता माझ्याकडे ही. ती सुरुवातीला वाचून हरकत दाखवतो. नाही. ओसाड माळरान आहे. दूरवर आपल्याला एक हॉटेल दिसतं. हॉटेलचं नाव आहे यशोदा कॉटेज. हा? त्याचा वॉचमन रामलाल खाली कंदिलाच्या प्रकाशात बसलेला आहे. हा. दूरवरून एक गाडी येताना आपल्याला दिसते. ती हळूहळू हॉटेल जवळ येते. गाडीतनं आपला हिरो अक्षय नंदा उतरतो. अक्षरी नंदाचा खून केलाय. नाही रामलालनी खून केलाय. लावतो 200ची. लावली चल. अरे मी सांगतो तुला, तुम्ही खेळता वय. मी का खेळू? मीच लिहिली आहे स्टोरी. मी का खेळू तुमच्या खेळा बरोबर? ना तुम्ही. मी सांगतो ना अक्षय. मला माहितीये खुली कोण आहे. मी का खेळू तुमच्या बरोबर? सर प्लीज स्टोरी आपण एक काम करूया. हा, काय? ही स्टोरी ही नकोच. नको? तुम्ही ठीक आहे, उगाच तुम्ही सगळे खुनी बिनी विचार करत बसणार. बरोबर. परत त्यावर 200 लावणार. त्यापेक्षा मी एक काम करतो सर, हा. मी तुम्हाला लव्ह ट्रँगल ऐकवतो. लव्ह ट्रँगल. आपल्या जवळचा विषय. ट्रायंगल म्हणजे माझा आवडीचा विषय. तो ऐक. बिंदास. सर हा. सुरुवात बघा. हा. सोमवार सकाळ आहे. कळलं. काय कळलं सर? हे आपलं असंच. मस्त आहे. समोर जगा. सोमवार सकाळ आहे. तर आपली हिरोईन सविता आपल्या नवऱ्याला म्हणजे संदीपला डबा भरून देते आणि ती बाय करायला म्हणून बाल्कनीत जाते. तेवढ्यात तिच्या घराचं दार वाजतं. ओके. दार वाजते, ती दार उघडायला जाते. दार उघडते तर दारात भोलू नावाचा तिचा प्लंबर उभा असतो. मोरे हो. याच्यातला भोलूचा मी रोल करणार आहे. नाही नाही. अरे नाही. प्लीज काय बोलू तर रोल मी करणार. अरे मला प्लंबरचा कामाचा अनुभव आहे. मग मी करणार बोल. अरे मी करणार आहे. पाहिजे तर मी आयटीआय जाऊन कोर्स करीन प्लंबरचा, पण मी भोलूचा रोल करणार. सर पण प्लंबरचा मेन रोल आहे असं का वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय म्हणजे येड्या सविता आणि प्लंबर यांच्यात लपडं चालू आहे. याला काय माहिती आहे? अहो नाहीये असं काही. नाहीये. प्लंबर आणि सविताचं लफडं सुरू नाहीये. प्लंबर कालचे पैसे मागायला आलेला आहे तिच्याकडे. ती नोट देते. त्या नोटेवर आपल्याला मेसेज दिसतो की उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्कला भेट. तुझाच राजीव. राजीव हे आपलं दुसरं पात्र इथे रिव्हील होतं सर. नाही नाही. राजीव इज द सेकंड लव्ह ट्रँगल. प्लंबर मध्ये जी मजा आहे ना ती राजीव मध्ये मजा नाही. राजीव ए, पुढे बरोबर. आहे. ऐक- बरोबर, ऐकू, आपण ना वेगळं करूया. तो एक काम कर. तो राजू पैसे मागायला येतो. पण आणि त्या नोटीवर असं लिहिलेलं आहे उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्क मध्ये भेट. तुझाच प्लंबर. जाम मजा आहे. अहो, अरे लाव 200ची लाव. मी सांगतो ना अरे, मजा पण येते मी ना. का लावू 200? तुम्ही ठेवा ना 200 रुपये तुमच्याकडे. राजीव तुम्ही ऐकून घ्या ना सर पूर्ण स्टोरी प्लीज. सर मी खूप कष्ट. ही नको लव्ह स्टोरी नको ही. मी तुम्हाला वेगळी हॉरर स्टोरी ऐकवतो. हॉरर My God. एक्साइट होऊ नका तुम्ही. आधी पूर्ण ऐकून घ्या आणि मध्ये काही बोलू नका नाही, नाही. प्लीज. तर एक जंगल आहे. जंगल. एक जंगल आहे हा. आणि जंगलात हा. मधोमध एकच सुकलेलं झाड आहे. त्या झाडाच्या मागे हा मागे झाडाच्या मागे खड्डा खणलेला आहे. खड्डा खणलेला आहे. आणि त्या खड्ड्यात एक मांत्रिक अर्धवट त्यांनी स्वतःला पुरून घेतलेला आहे. हा? आणि मांत्रिकाचे डोळे बंद आहेत. हा, मांत्रिक डोळे उघडतो त्याला समोर दिसतो लांडगा. ओ माय गॉड. लांडगा
लांडग्याचे डोळे लाल झालेत. मांत्रिक त्याला बघतोय, लांडगा त्याला बघतोय, लांडगा त्याला खायच्या उद्देशाने त्याच्याकडे धावत जातोय. मांत्रिक गवतात लपवलेली तलवार बाहेर काढतो आणि लांडग्याच्या मानेत खुपसतो आणि रक्ताचे सगळे शिंतोडे चोहीकडे पसरतात आणि मांत्रिक बोलतो, हॅपी होली. हॅपी होली का बोलेल मांत्रिक? लावतो 200ची. अरे मी का लावू 200ची? हॅपी मांत्रिक का हॅपी होली बोलेल? मला अरे कळत नाहीये. रंग उडाले की आपण हॅपी होलीच म्हणतो का? अहो बिंडोकांनो, रंग नाही उडालेत, रक्त उडालंय. रक्त. तुमचं बाप म्हणतो रक्त उडाल्यावर हॅपी होली. सॉरी करू नका यार तुम्ही. अक्कल नाही, बेअक्कल कुठल्या ओटीटीला छोटी ती म्हणणारे तुम्ही लोक. ओटीपी म्हणणारे तुम्हाला निघा रे. मला नाही करायचं रे तुमच्या हेला रे हँदरा. मला नाही करायचं तुमच्या बरोबर. तुम्ही खरं प्रोड्युसर नाही आहात. तुम्ही पोद्रुसरच आहात. ते राहा. पोद्रुसर आले मला स्क्रिप्ट ऐकायचंय त्यांना. निघा. धुआंधार परफॉर्मन्स. क्या बात. जोरदार टाळ्या. हास्यरसिकांना हा परफॉर्मन्स खात्रीशीरित्या आवडलाच आहे, यावर मी 200ची लावू शकते. सई. फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं अरुण दादा आणि प्लॅटॉनिक तुम्ही एकत्र जेव्हा येतात तेव्हा डायनामाइट तयार होतं आणि आज ते झालं तयार. आम्हाला फार मजा आली. खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र बघितलं आणि इट ऑलवेज वर्क्स. मला असं वाटलं स्क्रिप्ट पण खूप मजेदार होती. तुम्ही ती परफॉर्म पण छान केली. तुझी साथ पण मस्त होती ओंकार. मजा आली. मंडळी, आजपर्यंत खूप माणसांनी गौरव मोरेचा अपमान करून झालाय. खूप वेळा त्यात प्राणी सुद्धा सहभागी झालेत. पण आज या मंचावर येणार आहे एक रोबोट. बघूया तिथे काय धिंगाणा घडतोय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम अहो संभीराव मॅडम काय करताय? ते उद्घाटक आता गौरव मोरे येतील. तुमची तयारी झाली की नाही सगळी? सर माझी सगळी तयारी झाली, पण मी ते उद्घाटनासाठी फीत कापायला जी कात्री मी घेतली होती ती मला सापडत नाही कुठे. असं काय मॅडम ही काय कात्री दत्तू घेऊन गेला होता. कुठे घेऊन जाता रे तुम्ही दिलेल्या गोष्टी? कुठे घेऊन गेला होतास कात्री? मॅडम दाढी ट्रिम करत होतो माझी मॅडम. कारट्या दाढी ट्रिम करून तू नंतर बोलते मी तुमच्याशी. सर मॅडम ते पाहुणे आले ते बघा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉइंट फिल्टर पाडा. अहो सर माझा पहिला डॉलर हेच बोलले हो. नाही सर, मुलं एक्सायटेड आहेत ना, त्यांनी खूप तयारी केली Fan आहे. आहेत ते. नमस्कार. पुष्प. येस सॉरी आय एम सो सॉरी. सर नमस्कार. आमच्या ज्ञान ऊर्जा शाळेत तुमचं हार्दिक स्वागत. Thank you. मी या शाळेचा प्रिन्सिपल राखुंडे सर. ह्या आमच्या कल्चरल हेड संबीराव मॅडम. नमस्कार सर. सर आम्ही तुमच्या स्वागतासाठी एक स्वागत गीत तयार केलंय. आम्ही तयारी करतो. सर तुम्ही प्लीज बसा ना सर. ए मुलांनो तुम्ही तयार आहात ना? नीट घोळ करू नका, काही गोंधळ घालू नका. छान करायचं आपल्याला. हा तयार आहात ना? मस्त करा. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पाहुण्यांचे. आले 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 गौरव मोरे आले. फिल्टर पाडावाले आले गौरव मोरे आले. लंडन रिटर्न वाले आले गौरव मोरे आले. आनंद. मॅडम असं उलटवून का गाणं बोलतायत? नाही सर, लहान आहेत ना मुलं, लहान आहेत. मुलं लहान असते तर तिची बैठक मोठी आहे. सर कसं वाटलं स्वागत गीत? हा म्हणजे मुलांचा सूर थोडा हल्ला. सूर हल्ला नाही, सूर वारला. हे काय गाणं आहे? आले 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 लंडन रिटर्न वाले आले, हे गाणं आहे. हे स्वागत गीत आहे. सॉरी तर ते कार्यक्रम मुलं एक्सायटेड झालेत. नाही, हा ठीक आहे, सर. कार्यक्रम. सर कसं आहे, आमच्या शाळेने फॅलेक्सा नावाचं एक अत्याधुनिक एक यंत्र इथे आम्ही आणलेलं आहे. ओके. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. Yes, sir, आधी आपण उद्घाटन करून घेऊया, मग आपण मी इत्यंभूत माहिती सांगतो. ओके, तुम्हाला. sir, या. या मॅडम या. ते कात्री द्या सरांना. Sir, please. प्लीज सर. Yes. प्लीज कम. हा, येस इथून, सर. sir. इथून मी ए मुलांनो टाळ्या वाजवा. कमॉन. हा 1 2 3. वा वा वा. येस सर. सर फॅलेक्सा. पालेक्सा.
माझं उद्घाटन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मशीन बोलते हो, सर. बरं त्यातल्या त्यात ती मला सर बोलते. नाही ती तुम्हालाच नाही, ती सगळ्यांना बोलते. बघायचंय हा. हे फेलेक्सा, हॅलो सर. हे बघा. अरे, भारी आहे मस्त आहे. वा वा वा. सर मी तुम्हाला याची माहिती सांगतो. म्हणजे सर हे फॅलेक्सा ना हे खूप अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्र आहे सर. हे रोबोटिक मशीन आहे. म्हणजे ह्यात ना जगातली सगळी माहिती फीड केली आहे. म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी. तुम्ही कोणताही प्रश्न फॅलेक्साला विचारला ना मला लगेच उत्तर देईल ती. काय काय सांगताय? हा म्हणजे मुलांच्या कसं आहे की मुलं आमच्या ऑफ पिरियडला येतील, फॅलेक्सा समोर बसतील, तिला प्रश्न विचारतील. म्हणजे मुलांच्या अगदी सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे मशीन शाळेत ठेवलंय. अच्छा. तुम्ही प्रश्न विचारू शकता. बघा ना, विचार प्रश्न. मी प्रश्न विचारू? डेमो बघा, डेमो बघा. हाय फॅलेक्सा. हाय सर. फॅलेक्सा मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी 20:17 UTC ह्या वेळेला चंद्रावर उतरवलं आणि त्यानंतर काही तासातच म्हणजे 21 जुलै 1969 रोजी 2:56 UTC ह्या वेळेला त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. मानवाचे एक छोटे पाऊल सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे असं आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासियांना रेडिओ संदेशद्वारे सांगितलं. अरे कमाल आहे यार हे. अरे कमाल आहे यार. एक नंबर. क्या बात आहे सर. पण सर तुम्ही ना खूप युनिव्हर्सल प्रश्न विचारताय. तुम्ही बेसिक प्रश्न विचारा ना. आता बेसिक तिला बेसिक प्रश्नांची पण उत्तरं येतात. मी विचारून दाखवते. मी विचारून दाखवते. हाय फॅलेक्सा. हॅलो मॅम. मला सांग, आपण आता ज्या जागी उभे आहोत त्या जागेचं नाव काय? ज्ञान ऊर्जा विद्यालय, राय डोंगरी. राखुंडे सर ह्या शाळेचे प्रिन्सिपल आहे. ही माहिती तुम्हीच फीड केली. एवढं सगळं कसं काय माहिती? नाही राय सर. डोंगरी राखोंडे सर. अहो, आम्ही नाही फीड केली, तेच तिचं वैशिष्ट्य आहे. जगातली सगळी एक काम करूया, आपण तुमच्या शो बद्दल विचारूया. हा विचार. हॅलो फॅलेक्सा. ऐकत आहे. फॅलेक्सा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल तुला काय माहिती आहे? महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी ह्या वाहिनीवरील एक खूप विनोदी आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे. बघा सर. बात आहे यार. वेट क्लाउड प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत त्यांनी 600 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. पाहिलं सर? बात आहे यार. केवढं डिटेल. आमच्या शो बद्दल सगळं माहिती आहे तिला. सगळं sir. माहिती आहे. वा, वा. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारून दाखवते. छोटे-छोटे प्रश्न पण माहिती आहेत. अगदी बेसिक. मला सांग, हाय फॅलेक्सा. आहा. मला सांग, हास्य जत्रेमध्ये वा दादा वा कोण म्हणतं? रात्रंदिवस फरसाण खाऊन योगा करणारी प्राजक्ता माळी. बघितलं भारी आहे रे. किती छान. पाहिलं सर? ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे. मूळची नृत्याची आवड असणारी प्राजक्ता हळूहळू अभिनयाकडे वळली. क्या बात आहे बघा सर. सर. कसलं भारी आहे हे. ओ, खूप भारी आहे. मी अजून एक प्रश्न विचारून दाखवते. हाय फॅलेक्सा. हॅलो मॅम. समीर चौगुले यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांग ना. समीर चौघुले. नको 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 नको. चांगला मूड आहे. मूड नको खराब अरे करायला. आता समीर आपण- चौगुले सर. अरे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये आहे. जुन्या खोडाबद्दल कशाला विचारायचं? मी काय इंटरनल विचारू का? सर सगळं माहिती आहे हिला. विचार बघा. हा हाय फॅलेक्सा. हॅलो सर. फॅलेक्सा मला सांग, हास्य जत्रेत ढोलकी वाजवताना झोपणारा माणूस कोण? सुनील जाधव फॅलेक्सा. उर्फ हा. बाबा. टिटवाळ्याचा अजय देवगण कोणाला बोलतात? श्याम बांगर. भारी आहे मशीन. अरे वा, वा, वा. आवडलंय आपल्याला, जाम आवडलंय. मी अजून एक प्रश्न विचारते. हा. तुमच्याबद्दल विचारते सर. हा. सांगेल आणि ती. हाय फॅलेक्सा. ऐकते आहे. गौरव मोरे यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे? गौरव मोरे. हा. बंद झालं. मशीन बंद झालं. सर गौरव मोरे बोलल्या बोलल्या मशीन बंद झालं. नाही नाही, सर काय? काहीतरी घोळ झाला. अरे सर सर काय वायरीवर पाय दिला. सर सर त्याने वायर काढल्या. लवकर लाव लवकर. अरे वायरवर कशाला पाहिजे जा, होतं? तिकडे जा. तू तिकडे जा. सर मी फॅलेक्सला ऑन करतो. झाले ऑन झाले. हा हाय फॅलेक्सा. वेलकम. परत विचार. मी पुन्हा एकदा विचारते. विचार, फॅलेक्सा. आहा.
मला गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ तू दाखवू शकशील का? हा सॉरी, गौरव मोरे अशा कुठल्याही व्यक्तीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. काहीतरी घोळ होतोय सर. व्हिडिओ उपलब्ध नाही असं. नाही सर, तुम्ही नाराज होऊ नका. नाही, नाही, नाराज- मी नीट- विचारते मॅडम, ना. नीट विचारा मी ना. डिटेल मध्ये विचारते. नीट विचारा. हाय फॅलेक्सा. हे गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ दाखवू शकशील का? नीट बोला. गौरव मोरे मोरे मोरे. Oh, मोरे. हा सर्चिंग द रिझल्ट्स. येस येस येईल, सर. येणार. आता नक्की. मोरे यांचे हास्य जत्रेत खूप मोठे योगदान आहे. वा सर, वा सर. थँक्यू जसे की प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. तुमच्या शो मधल्यांचे तुमचं. नाही त्यांचं योगदान आहे पण माझ्याबद्दल विचारायला सांगा ना. फेलेक्सा येस सर. गौरव मोरे गौरव मोरे हा. अशा नावाचा कोणताही व्यक्ती हास्य जत्रेत अस्तित्वात नाही. सर, काहीतरी घोळ होतोय. मला कळत नाहीये. सर ती अस्तित्वातच नाही असं म्हणते. हो. काहीतरी नाही ऐका मला वाटतं काहीतरी घोळ होतोय. सर तुम्ही असं विचारा तिला फिल्टर पाण्याचा गौरव मोरे असं. फेलेक्सा ऐकत आहे. फिल्टर पाड्याचा गौरव मोरे याबद्दल माहिती सांगा. हा सर्चिंग इन फिल्टर पाडा. ये ना. येईल सर. गौरव सावंत, गौरव दुबे, गौरव पटेल, नाही ते नाही चिकना गौरव, कोण शिकणार? नाही तुम्हाला नाही चिकना गौरव बोलणार. गौरव बटल्या. काहीतरी थांबा ना. सॉरी, फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नाही. अरे ही अस्तित्वात नाही एवढं सांगते. नाही. हा, नाही, विचार ना परत. अरे, वन मोर रिझल्ट हाय. फिल्टर पाडा. हा. शारदा मोरे फ्रॉम फिल्टर पाडा. हिला माझ्या आईचं नाव माहिती आहे पण मी माहिती नाही आहे. सर काहीतरी घोळ होतो सर. अलेक्सा येस सर. हा शारदा मोरेच्या मुलाचं नाव. शारदा मोरे सन, हा कुंदन मोरे. अरे तो माझा भाऊ आहे. हा दुसऱ्या मुलाचं नाव. हा, सेकंड सन. हा सर्चिंग फॉर दुसरा मुलगा हा अस्तित्वात नाही. सर अरे कसं काय सर? एक मिनिट. माझ्या आईचं नाव माहितीये भावाचं नाव माहितीये. मी जिवंत आहे ना ती म्हणते अस्तित्वात नाही अस्तित्वात नाहीये. नाही सर मी विचारतो. फेलेक्सा बोला. फिल्टर पाड्याचा बच्चन असं कोणाला म्हणतात? रशीद टायरवाला त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं म्हणतात. कोण नसीब टायरवाला? कोण नसीब टायरवाला तर फिल्टर पाण्याचा बच्चा म्हणतात काय? ए अलेक्सा. सर असं ओरडू नका. मी एकदा बोलू काय? मी एकदा हा, विचार- विचार. हाय फेलेक्सा. हे दत्तू मोरे. दत्तू मोरे, वन अँड ओनली दत्तू मोरे फ्रॉम महाराष्ट्राची हास्य जत्रा. दत्तू मोरे हा दत्तू मोरे चाळीत राहतो. बघा सर. दत्तू मोरे चाळ ही दत्तू मोरेच्या नावावरून निर्माण झालेली चाळ आहे. करेक्ट हे मला माहिती आहे. दत्तूने तेवढं केलेलं आहे मला माहित नाही. ऐका ना मी विचारतो. मी लंडन रिटर्न आहे मी विचारतो जरा तिला. हाय फेलेक्सा. हॅलो सर. गौरव मोरे लंडन रिटर्न याच्याबद्दल सांग. शट अप. लंडनचं कौतुक मला नको सांगू. मी पण बांगलादेशी रिटर्न आहे. अरे सर काय म्हणते ना यार. मॅडम मी चेक केलं नव्हतं. अरे ही गोष्टी असं बोलते सर. फिल्टर पाडा सर. ती फिल्टर पाडायचं. तुम्ही दत्तूची माहिती आहे मला मान्य आहे सगळ्यांचं पण माझं. फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा नावाचं कोणीही अस्तित्वात नाही. मी सांगा सर सांगू ठेवा मी जिवंत आहे सर. ती बोलते अस्तित्वातच नाहीये. नाही असेल. काहीतरी घोळ होतोय. आपण एक काम करूया. सर तुम्ही फिल्टर. सर फेलेक्साला ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांना कशाला बोलवलं मग आपण? ते विराज जगताप होते अवेलेबल. विराज जगताप हास्य जत्रेतील चिकणा. सर म्हणजे हिला माहिती आहे सर. हास्य जत्रेमधला चिकना विराज माहिती आहे तिला. मी नाही माहिती. मी विचारतो ए फेलेक्सा. प्लीज हळू बोला. सर हळू बोला. हो. फेलेक्सा मला सांग हास्य जत्रेत सगळ्यात मोठे केस कोणाचे आहेत? गणेश सागडे. सर अगं हा दिसत नाहीये का तुला? हा माणूस एवढा दिसतो मोठा. सर आय एम सो सॉरी. सर ऐका ना. सर आय एम सो सॉरी. आपण काहीतरी नको सोडूया. हिचं काय करू? आपण आशा नको गोंधळ सोडूया. घालताय तुम्ही. सर, आशा नको सोडूया. आपण होईल सर. सांग यार. नाही सर ते बरोबर आहे फेलेक्सा
पण वाढलेले केस कोणाचे आहेत? समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर. हे वाढलेले केस आहेत? त्यातल्या त्यात प्रसाद खांडेकरांचे समीर चौगुलेपेक्षा जरा जास्तच वाढले. हे जास्त होतं यार. नाही सर पण हे अति होते सर. सर हे सत्य आहे पण सत्य सर काय चाललंय सर? नाही, तुम्ही मुद्दाम करते यार बाई. प्लीज कूल डाऊन. पाणी दे सरांना प्लीज. पाणी दे मला. मग सगळं ठरवून करता येईल. सो सॉरी प्लीज सर, शांत व्हा. सर मी काय म्हणते, तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या भाषेत नीट समजावून सांगता का? थांबा मी हा, मी तिला वेगळ्या ऍक्सेंट मध्ये हा, हा, हा. विचारतो. लंडनच्या ऍक्सेंट मध्ये विचारतो. हा हा हा. कदाचित ती काहीतरी सांगेल. इंग्लिश कदाचित ए अलेक्सा, येस फिटट फाडाचा खवरा मोरे. थुकते तुझ्या ऍक्सेंट वर. वेडी झालीस का तू एक मिनिट सर. सर काहीतरी सर, नाही, ती- सर आय एम सो सॉरी मी सांगते. तसं नाही बोलीत. सर नाही, ती ती थुंकते नाही म्हणाली, ती थिंकते म्हणाली. इतका पण मी नागे नाही मी. ती तुमते बोलली. नाही, सर. सर तुमते बोलली ती सर मला. आपण एक सोपं करूया. मला एक सांगा, तुमची अभिनयाची वेगळी काही शैली आहे का? म्हणजे कदाचित ती सांगू शकेल. असलं काय ना आपलं. नाही म्हणजे सर तुम्ही हास्य जत्रेत एक वेगवेगळे 4-5 व्यक्तिरेखा केल्या असतील. हा, एखादी सांगा. सोड दे वेगळं आहे. सर मग दुसरं एखादं टोपण नाव अजून मला कोण काय नावाने हाक मारत असेल. तुम्हाला हास्य जत्रेत अजून वेगळ्या नावाने हाक मारत असतील ते सांगा. येस, आता सापडलं. हा. अलेक्सा, येस सर. सई तामणकरचा चार्मर कोण आहे? सई ताम्हणकरचा चार्मर हा, अनिश जोग. सई ताम्हणकर. सर ती तुमचं नावच घेत. अरे मी चार्मर आहे त्यांचा. मी कमेंट देताना नाही म्हणत गौऱ्या यू आर माय चार्मर. तिलाच विचारून बघा. मी विचारा. सई मॅडम सांगा आता प्लीज. तुमचा चार्मर कोण आहे, गौरव मोरे की अनिश जोग आहेत? स्किट खूप छान चाललंय त्यामुळे अनिश जोग. सर सर अनिश जोग. सत्य सांगा. सर ऍक्च्युली फॅक्ट आहे सर. पण आग जो दिल में लगी है जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली सारा जहाज जला दूंगा मैं. चड्डीत राहायचं. सर तुम्हाला नाही हे काय बोलतेस तू, चड्डीत राहायचं का? एक मिनिट. चड्डीत राहायचं मला बोलते. चड्डीत राहायचं म्हणून. शांत व्हा. चड्डीत राहायचं कोणाला बोलतेस तू? क्लासमेट मधील सई ताम्हणकरचा फेमस डायलॉग. सर पण फेमस ही मला बोलली ना चड्डीत. नाही, तुम्हाला नाही तुम्हाला बोलली तिने. सई तामणकरांचा एक फेमस डायलॉग सांगितला. सर तुम्हाला का बोलेल चड्डीत राहायचं? सर काय करायचं सर नाही आम्हाला? आता बस झालं. सर, रडू नका सर. प्लीज पाणी द्या रे सरांना. तिचं काय? सर I'm sorry. सर आमची खरंच चूक नाही. आम्हाला कळत नाही ती का अशी उत्तरं देते. सर आता हास्य जत्रेबद्दल नाही विचारायचं. बस झालं. पण वेगळं काही आहे का मग? नाही म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर. थांबा ना मॅडम कसं तसं नाही. मॅडम तुम्ही नकळत माझं करिअर वेगळं पण आहे. मी विचारतो. नीट बोला. मला सांग, संजू सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करणारा नट कोण? नित्यानंद बाविस्कर. हा कोण आहे? हा मॉब मध्ये होता. अरे लाखो किमतीत सर. नित्यानंद बाविस्कर मॉब मध्ये ज्याने काम केलं त्याचं नाव हिला माहिती आहे. अगे झाडाच्या मागे आपल्याला न त्याचं नाव सांग. एका सीन मध्ये एक हा. वडाचं झाड आहे. त्याला अतिशय हिरव्यागार फांद्या आहेत. त्या झाडाला 332 पारंब्या होत्या. हे झाड 1920 साली गॅरी सोबर्ट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलं होतं. त्याच्या माग सर आय एम सो सॉरी सर. हिने अख्ख्या झाडाची माहिती दिली. गॅरी सोबर्स कोणा त्याची माहिती दिली. याला मी माहिती नाही. नाही सर काहीतरी प्रॉब्लेम झाला. फॅलेक्सा तुला कुणी असेंबल केलंय का? हा? मेड इन मीरा रोड वेट क्लाउड प्रोडक्शन. तरीच मी सोडून अख्ख्या जगाची माहिती आहे त्यांना. हा? ए फॅलेक्सा गौरव मोरे बद्दल सांग. ए नाग्या अस्तित्वात नाही. अरे गौरव मोरे अस्तित्वात नाही. ए जाचन तू निघ. मी एकटा
प्रसादा. ओ हो. सगळ्यात आधी मला एक सांगा, हे सारंग जाधव कोण आहेत? प्रसादा सारंग जाधव हे कलाकार आहेत, ते स्वतः लेखक सुद्धा आहेत आणि मोठ्या सरांच्या ओळखीच्यातले आहेत. क्या बात आहे. फार अप्रतिम संकल्पना. अप्रतिम लिहिलं होतं स्पशा, अप्रतिम. आणि ला जवाब परफॉर्म केलं तुम्ही 5 जणांनी. आणि तुझ्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत प्रिया. वा. सुपर. ओ हो. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे आपण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ही सगळी मशीन्स, या सगळ्या बोलणाऱ्या बायका आपल्या घराघरात आहेत. म्हणजे बायका बोलणाऱ्या असतात त्या घरातल्या वेगळ्या, पण बोलणाऱ्या बायका पण आता बऱ्याच घरात यायला लागलेल्या आहेत. बर. पण जेव्हा जेव्हा कधी कधी कुठल्याही अगदी फोनमध्ये सुद्धा तशा बायका असतात, म्हणजे या अशा बोलणाऱ्या, तर कधीतरी प्रश्न पडतो की हा आवाज कोणाचा असेल किंवा ती बाई कशी असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तू न दिसता दिलीस प्रिया. थँक्यू. ला जवाब. अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहेस तू. थँक्यू. गौऱ्या, कहर आहेस तू. कहर. तुझ्यासाठी परत एकदा शिट्टी गौऱ्या. ए. वंडरफुल. खूप मजा आली. सई. जुजबी सईता मानकरची कौतुक करण्याची पद्धत. ब्रिलियंट, सिम्पली ब्रिलियंट. क्या बात. बरं, हे बहुतेक जणांना माहिती नसेल म्हणून मी इथे आवर्जून सांगतेय की अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी उत्तम आहेच आहे. ती उत्तम भरतनाट्यम नर्तिका आहे आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट आहे. तिने अनेक हिंदी, इंग्लिश सिनेमे आणि वेबसिरीजेस डब केलेले आहेत. उत्तम OTT प्लॅटफॉर्मवरच्या इंग्लिश फिल्मसुद्धा डब केलेल्या आहेत. तमिळ, हिंदी असं सुद्धा डबिंग केलेलं आहे आणि त्याचा आपण प्रत्यय आता पाहिलाच. प्रियदर्शनी, तुला खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासासाठी. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज येणार आहे चक्क एका मेडिकल कॉलेजच्या स्नेह संमेलनाला. बघूया तिकडे जाऊन ती आज काय धिंगाणा घालते ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या एनर्जेटिक यंग ब्रिगेडचं. हॅलो. हां, ओके. सर काय झालं पाटील डॉक्टर? सॉरी सर, पण सर प्लीज तुम्ही ना सर हे गाणं म्हणू नका सर. आणि त्याच्यात तुम्ही हॅपी बर्थडेचं गाणं म्हणताय सर. पाटील डॉक्टर हॅपी बर्थडेच तर गाणं बोलणार ना. आज आपल्या कॉलेजला 25 बरस पूर्ण झालेला आहे. बरोबर. 25 बरस म्हणजे आपला कॉलेजचा वाढदिवस आहे. Yes, मग कॉलेजचा वाढदिवस बोलणार आपण हॅपी बर्थडेच बोलणार ना. ए बार दिल्ली सर नका म्हणू सर. एव्हरीबडी इज लाफिंग. सी नाही सर, ते तुम्हालाच हसताय सर. मला असतं. हो सर. कशाला सर गाणं म्हणताय? नका ना त्यांना असू करू. अरे पण बोलला पाहिजे ना. सी इफ दे वॉन्ट टू डू एनिथिंग दे कॅन डू. लेट देम डू. आपण ना टेन्शन घ्यायचं. लिसन, आपला हॉबी आपण प्रायोरिटाईज करायचा. Yes, sir. माझा हॉबी सिंगिंग आहे. बरोबर. तुझा हॉबी काय आहे? ऍक्टिंग. करतो तू प्रायोरिटाईज? तू एकदा कर, मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. फोन आला. उचल. हॅलो. हां, अरे मॅनेजर कुठे आहे तुम्ही? अरे केव्हाची वाट पाहत होईल तुमची. आता जिन्याने वरती या. दरवाजात आहे. समोर आले? दरवाजा आहे. हा, या. सर मॅडम आल्या. अरे वा. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. मॅडम. अरे वा. ए पाटील डॉक्टर. येस सर. आपण डॉक्टर लोक सगळ्याला गोळी देतो. Yes, sir. तिने मलाच गोळी दिला. विनोद केला सर हे त्यांनी. कोणीतरी केला पाहिजे. मी करतो थांब. सर तुम्ही विनोद राहू द्या. आजचे दिवस. हॅलो खिडीबाई. मॅडम तुम्ही मला ओळखतातच. ऑफकोर्स, तुम्ही डॉक्टर काथील. नाही मॅडम, मी डॉक्टर पाटील. माझ्या आदा आहे कातील. ए पाटील, ए तुला सायलेन्स ऐकायला देतो.
हा तेवढाच येस बट आय लाईक हिम आय लाईक हिम मॅडम मुख्य ओळख राहिली ऑफ कोर्स हे आमच्या महाविद्यालयाचे डीन डॉक्टर असताना. मी डॉक्टर असताना डीन डॉक्टर असताना ओह सो सॅड काय झालं मॅडम? आय फील सो बॅड पॉलिट मॅडम व्हॉट हॅपन माहित नाही सर. टेक इट थँक्यू ए ही मला 50 रुपये कशासाठी देते कशासाठी मॅडम? यु नो मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा मला मॅडमनी सांगितली होती की दीन दुबळ्यांची मदत करायची दॅट्स वाय नाही 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 तुम्ही प्लीज घ्या तिचं डिग्री तू घाई करते आहे. मी काय डीन मधला डीन नाही मी डीन डुबळ्यांचा डीन नाही मी डीन आहे डीन ओह लाईक दॅट दीन दीन दिवाळी गाय म्हशी होवाळी आपण यांची सुरसुरी पेटवूया कम ऑन माझ्या सुरसुरी पेटवणार नाही नाही. मॅडम ते डीन नाही सांगा ना प्लीज. मी समजावतो त्यांना तुम्ही नका मॅडम Yes. मॅडम ते Yeah. दीन दिवाळी मधले डीन नाहीये. दॅन मॅनेजर डीन म्हणजे मॅडम हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर. एक्झॅक्टली हेड ऑफ कॉलेज. हा हेड ऑफ कॉलेज डॉक्टरांचे डॉक्टर म्हणजे डीन. एक्झॅक्टली या मेडिकल कॉलेजचा सगळ्यात मोठा डॉक्टर मी आहे. लाईक दॅट Yes. यांना सगळं मेडिकल बद्दल माहिती आहे एव्हरीथिंग सगळं ओ माय गॉड थँक्यू सो मच आय हॅव अन कंप्लेंट टेल मी आय कॅन मला एक मेडिकल माझी बिल्डिंग खाली जो मेडिकल आहे ना त्या मेडिकल वाल्याबद्दल कंप्लेंट करायची आहे Tell me. तुम्ही प्लीज त्या मेडिकल वाल्याला सांगाल का ब्रेड ठेवायला मतलब म्हणजे ना तो नुसतं ना अंडीच ठेवतो ब्रेड ठेवतच नाही मग ना ब्रेड आणायला ना मला दुसऱ्या दुकानात जावं लागतं आणि मोना डार्लिंग एवढ्या लांब जाते अँड आईस्क्रीम 4 days जुनं आईस्क्रीम प्लीज त्याला फ्रेश ठेवायला सांगा सर जाऊ द्या सर. ते पाटील डॉक्टर येस सर. ते पहिली बात आहे ना हा कोण मेडिकल वाला आहे तो शोधून काढ जो अंडी ठेवतो. येस सर. आणि दुसरी बात आहे ना हा सर. ही सेलिब्रिटी तू बोलावली ना. येस सर. निस्तार एक इकडे या भाऊ तुम्ही. मॅडम काय ना मेडिकल मध्ये फरक आहे. ते मेडिकल वेगळं हे मेडिकल वेगळं. Exactly. हा इकडे डॉक्टराचं शिक्षण घेतात सगळे पोरं म्हणजे हे कॉलेज डॉक्टरांचं कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज. Oh my God, इथे सगळे डॉक्टर आहेत Yes, madam. एव्हरीवन Yes, madam. हे सगळे ओ माय गॉड मॅडम हेलो एव्हरीवन बूम बूम चिकी चिकी बूम बूम ओ माय गॉड पडदा डिग्री पडला म्हणता. ठीक आहे माय गॉड सगळे डॉक्टर आहेत येस मॅडम. आय लाईक इट आमचे डीन सर जे आहेत ऑनरेबल डीन सर जे तुम्हाला सांगतील तेवढंच तुम्ही बोला बाकी काहीच बोलू नका. Fine. हा प्लीज Yeah. प्लीज सर. हॅलो नमस्कार. ए हॅलो डीम ए मला डीम बोलली. ए मला डीम बोलली. मी काय बलप आहे नाही सर. मी असं करतो. ए once again परत एकदा प्लीज ए ही डिग्री माझा शो लावते. एकदा डिग्निटी सांभाळायला लावा जरा प्लीज. मॅडम ते खूप मोठे डॉक्टर आहेत. ते मोठे गायनोकॉलॉजिस्ट आहेत. एक्झॅक्टली स्त्री लोकांचा जो काही प्रॉब्लेम असतो ना तो मी सॉल्व्ह करतो. तुम्ही स्त्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता एव्हरीथिंग. हो मॅडम तुम्ही स्त्रीचे सगळे प्रॉब्लेम Everything. ओ माय गॉड समजलं त्यांना. थँक्यू सो मच नो प्रॉब्लेम. यू नो मिस्टर डीम मला पण एक प्रॉब्लेम आहे. मी रात्री झोपते पण सकाळी लवकर उठतच नाही. प्लीज मला सकाळी लवकर उठायची गोळी द्या ना. ए डिग्री तू ना माझ्या एकदम जवळ आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगू. प्लीज सांगा. मर. हे माझा पोट आहे हा माझा पोडियम नाही आहे हा. याच्यावर जेवण अशी बसते तू. ए पागल आहे. नका ए, टेलर. काय अरे इथे सगळे लोक कोण जमलेले आहेत ना त्यांच्या समोर काय चाललेलं आहे. प्लीज नका करू. ए, इथे सगळे इथं काय झोपेच्या गोळ्या देण्यासाठी आलेले आहेत का सगळे लोक. नाही सर. इथे समोर बसलेले कोण कोण आहेत कर्टनच्या तिकडे. MS आहेत MD आहेत MBBS आहेत. Oh, like that? एव्हरीबडी ऑफकोर्स. यू नो डॉक्टर मी पण CHMS आहे. ए मतलब चांदीबाई हिम्मतमाल मनसुखानी कॉलेज तिकडूनच शिकली आहे मी. हे सोड मला नाही बोलायचा. मला नाही बोलायचा. मला बोलायचाच नाही. हरकत नाही सर. मी सांगतो मॅडम ते Yeah. MBBS बसलेले आहेत समोर. MBBS MD MS MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन्स बॅचलर ऑफ सर्जरी. MD चा अर्थ काय डॉक्टर ऑफ मेडिसिन्स. MS चा अर्थ काय मास्टर ऑफ सर्जरी. ए, तुला एवढं सगळं कसं काय माहिती. तू काय आता चुगल केला काय. नाही सर मी MD आहे. ए तू MD आहे.
हां सर, मी MD आहे. म्हणजे मी DM इन रेडिओलॉजी, DM इन कार्डिओलॉजी, मी न्यूरोसर्जन पण आहे सर. कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन पण मी आहे सर. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपेंचर पण जमतं सर मला. आणि मी 6 महिन्याचा DMLTचा कोर्स पण केलेला आहे सर मी. मतलब तो रक्त लगवीचा. हां सर, तो सर. आणि नेचरोपॅथीचा कोर्स पण माझा कम्प्लीट होईल सर आता 6 दिवसात. आणि सर एक सांगू का, मी माझं छोटंसं सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल आहे सर, 4 माळ्याचं, ज्यात 52 डॉक्टर काम करतात. ए डिकरा, तुझं एवढं सगळं आहे, तू एवढा डिग्री कशासाठी घेतलेला आहे? नाही सर, काय झालं, प्रत्येक डिग्री घेताना मला असं वाटायला लागलं अभ्यास खूप आहे, पेमेंट कमी आहे, अभ्यास खूप आहे, पेमेंट कमी आहे. शेवटी मॅडमच्या हाताखाली काम करायला लागलो, तेव्हा कुठे मला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळाली. काय पण बोलतो कसं आहे डिकरा, हे डॉक्टर लोकांना पण फायनान्शियल स्टेबिलिटी आहे. इथे काय एवढा पैसा मिळतो तुला? खरंय सर, मॅडम मला 15 लाख रुपये देतात वर्षाला ना? नाही, पर वीक सर. UK पेमेंट मेथड. सर हे काय? सर हे पाटील डॉक्टर. येस सर. आज पहिल्यांदा मी याला लाचार नाही बोलू शकत आहे रे. खरंच मला आपणच लाचार वाटायला लागलेलो आहे. येस सर. आपण काय करायचा? मी काय म्हणते डॉक्टर मस्ताना. हे तुझा बाप मस्ताना. हे मी काय मावसा मी मस्ताना असायला, मी डॉक्टर असताना आहे. येस सर. माय बॅड. व्यवस्थित बोला. सर, आपण टेलर 2 शब्द आपण दोन शब्द बोलूया बोलू आणि सर, आपण संपूया. डू इट क्विक अँड लेट जस्ट गेट आउट. सर प्लीज बसा. मॅडम तुम्ही सुरू करा. हां मॅडम, 2 शट शब्द. अप मॅनेजर. मॅडम मी या ऑफ कोर्स. श्याम सर करटन. हे फटकन संपावून निघून जा. सर प्लीज. हॅलो एव्हरीवन. मी तुमची सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम. ओ थँक्यू. मी तुमच्या सगळ्यांसाठी 2 शब्द बोलते. वा. टुचुक टुचुक. ए टुचुक मतलब ते डॉक्टर इंजेक्शन देतात ना, त्यांना मॅडम टुचुक टुचुक म्हणतात. गोड आहेत मॅडम, एकदम गोड, एकदम प्यारी सिटोमॉल आहेत त्या. तुला भाषण संपावून निघून जा. एक्सक्यूज मी डॉक्टर मागाठाणा. ए तुझा बाप मागाठाणा. मी काय मागाठाणा आहे? मी हे मागाठाणा कसा करायचा? प्रत्येक गोष्ट करायची गरज नाहीये सर, ऑलरेडी तुम्ही आज खूप केलेलं आहे. सॉरी. ए तुला भाषण झालं असेल तर तू निघून थांबू नको. नाही झालं अजून. मला अजून माझं भूषण कंप्लीट करायचंय. हे भूषण म्हटलं? सर, भूषण म्हणजे त्यांना भाषण म्हणायचं आहे. हे मागच्या स्किट मध्ये न वाजलेला पंच रायटरने परत दिलाय. हो. वा 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 वा, तिच्या भाषेत म्हणायचं तर एकदम मस्ताना परफॉर्मन्स. प्रसादा. छान. ओंकार, खरं तर तुला विद्यावाचस्पतीच म्हणायला हवं, कारण तू हिच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी जातोस तिथलं सगळं तू एवढं शिकलेलं असतोस की क्या बात आहे. आणि त्या टर्म्स तू त्या क्षेत्रातल्या इतक्या परफेक्ट बोलून दाखवतोस की असं वाटतं तू खरोखरच तेवढं शिकलायस की काय. नाही ते माहिती मला वाटतं. परफेक्ट बोलून दाखवतो त्याला नाही सर म्हणालो. बाकी छान, विषय छान होता शिवा. ॲज युजल पाटील, बरेच दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही, चांगलं वाटलं. पृथ्वी अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, फार मजा आली. ये बात. मंडळी, या हास्य करामती अशाच चालू राहणार आहेत, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.